लोकमान्य हे एका शाश्वत सूर्याप्रमाणे तेजस्वी चैतन्याचं नाव आहे की ते आजही आपल्याला सर्वांना जगण्याचं बळ, जगण्याचं चैतन्य देत राहतं. आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला तेव्हाच सगळा देश पारतंत्र्यात गेला. ब्रिटिशांनी भारत मुघलांकडून नाही जिंकलेला, ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडून जिंकला. मी एकटा नाही म्हणतोय, हे ब्रिटिश रेकॉर्ड सांगते. इथे प्लेगच्या निमित्ताने रँड अत्याचार करत असतो. सुपारी कातरता कातरता बळवंतराव चाफेकर बंधूंना म्हणतात, तो रँड अजून जिवंत कसा. तर लोकमान्यांचं एक संपादकीय पुढे जेव्हा केसरी चालू झाला 4 जानेवारी 1881 केसरी आणि इंग्लिशमधला मराठा आधी निघाला. रविवार 2 जानेवारीला तो रविवार होता आणि केसरीचा पहिला अंक 4 जानेवारी 1881 तो मंगळवार होता. तर पुढच्या एका संपादकीयात लोकमान्याने शीर्षकच दिलंय वेडे कुठले. शीर्षकच दिलंय वेडे कुठले. काय म्हणतायत लोकमान्य की आमचं हे ठरलंय की आम्ही सरकारी नोकरीत जाणार नाही आणि या देशाच्या ऊर्जितावस्थेसाठी काम करणार आहोत. टिळक म्हणतात, लोक आम्हाला वेडे म्हणतात. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की हो आहोतच आम्ही वेडे, पण लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात म्हणून देश चालतो. अर्थातच सर्वांना नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. जगाने स्वीकारलेल्या कालगणनेची 31 जुलै 1920 ची मध्यरात्र उलटून चालली होती. आधीच्या अनेक दिवसांपासून लोकमान्यांची तब्येत नीट नव्हती. मुंबईला असले तर त्यांचं आवडतं ठिकाण गिरगावमधलं सरदारगृह, तिथे ते मुक्कामाला आणि आता या शेवटच्या प्रवासामध्ये आजारी होते. मुंबई, महाराष्ट्र, अख्खा भारत चिंतेमध्ये डुबलेला होता. 31 जुलैची मध्यरात्र सरकली म्हणजे जगाच्या कालगणनेचं 1 ऑगस्ट सुरू झालं. घड्याळातली वेळ रात्रीचे 12:40 होती. लोकमान्यांनी देह ठेवला. लोकमान्यांनी देह ठेवला ही फार अर्थपूर्ण संज्ञा आहे, कारण की ठेवला तो देह आहे. लोकमान्य हे एका शाश्वत सूर्याप्रमाणे तेजस्वी चैतन्याचं नाव आहे की ते आजही आपल्याला सर्वांना जगण्याचं बळ, जगण्याचं चैतन्य देत राहतं. 1 ऑगस्ट 1920 मध्यरात्रीचे 12:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव धारण करणाऱ्या अस्तित्वानी देह ठेवला.
त्यावेळी जगावर साम्राज्य असलेले आणि म्हणे ज्यांच्या साम्राज्यावरनं सूर्य कधी मावळत नाही, उलट तो ब्रिटिश साम्राज्याचा सुवर्णकाळ मध्यान्ह होती. त्या ब्रिटिश प्रशासनाचंही लक्ष होतं. लोकमान्यांनी रात्री 12:40 देह ठेवला. लक्ष ठेवून असलेल्या ब्रिटिश प्रशासनाने मुंबईतून थेट लंडनला तार करून कळवलं. तारेतले शब्द आहेत, नंबर 1 इज नो मोर. ब्रिटिश प्रशासनाचं लोकमान्यांविषयीचं आकलन होतं, नंबर 1 इज नो मोर. कशातले नंबर 1? ब्रिटिश साम्राज्याचे शत्रू क्रमांक 1 ते तर ब्रिटिशांनी पक्क बाळगलेलंच होतं मनात, की हा ब्रिटिश साम्राज्याचा शत्रू क्रमांक 1. पार लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात होते, म्हणजे आपलं म्हणणं मांडायची सुद्धा त्यांना संधी नव्हती आणि देश सुस्त पडला होता. अशा काळामध्ये लंडन टाइम्स या वृत्तपत्राचा पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल, ब्रिटिश सरकारने त्याला पुढे सर हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. तो लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात होते तेव्हा भारतात आला. खरं म्हणजे लोकमान्यांच्या अनुपस्थितीमध्ये भारतवर्ष सुस्त पडलेला होता. तरी देशभर प्रवास करून व्हॅलेंटाईन चिरोलनी आधी लिहिले अनेक लेख लंडन टाइम्स करता आणि त्याचं तयार झालं पुस्तक इंडियन अनरेस्ट. आणि हा व्हॅलेंटाईन चिरोल बोट दाखवून सांगतो की भारतभर असलेल्या या सर्व असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, हा बाळ गंगाधर टिळक नावाचा माणूस आहे. नंबर 1 इज नो मोर. कशातले नंबर 1? बुद्धिमत्तेमध्ये नंबर 1, अभ्यासामध्ये नंबर 1, महाप्रचंड विद्वत्ता आणि व्यासंगकीत ज्याचा त्यावेळच्या जगातल्या सर्व पंडितांनी सलाम केला, त्या बुद्धीला, त्या मेंदूला. पत्रकारितेतले नंबर 1, राजकीय नेतृत्वामधले नंबर 1, आधुनिक भारताचा पहिला मास लीडर, मास जनसामान्यांचा नेता. त्या वेळेला जे स्वतःला सुधारक म्हणवून घेत होते, अशा तथाकथित पुरोगाम्यांनी टिळकांवर टीका करायला तुच्छतेने शब्द वापरले की हा कसला नेता आहे, हा तर तेल्या तांबोळ्यांचा पुढारी आहे. आणि ते असंतोषाचा जनक हे ब्रीद जसं लोकमान्यांनी गौरवानी मिरवलं, तसं हे तेला तांबोळ्यांचा पुढारी म्हणणारे, स्वतःला फार शहाणं समजत, प्रगतिशील समजत, पण एलिटिस्ट, उलटे ते अभिजन वर्गातले होते. आणि लोकमान्य जनसामान्य म्हणजे बहुजनांसाठी उभे राहून संघर्ष करत होते, तुच्छतेने म्हणणारे म्हणले तेल्या तांबोळ्यांचे पुढारी. लोकमान्यांनी ते ब्रीदही गौरवाने मिरवलं की हो, जनसामान्य, गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, कामगार जागा व्हावा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव व्हावी, म्हणूनच मी काम करतोय. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी. नंबर 1 इज नो मोर. काळ पुढे सरकतो तसं माणसाच्या माणूसपणाचंच भागध्येय आहे की घटना दूर दूर जातात, तसतशा त्या लहान 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 होत जातात आणि एकेवेळी आपल्या नजरेच्या, बुद्धीच्या क्षितिजाच्याही त्या पलीकडे जातात की जणू त्या आपल्या जाणीवेतून
हरवून जातात. कधी मला पडतो प्रश्न की लोकमान्यांसहित अनेकांच्या महाप्रचंड त्यागातून हे मिळालेलं स्वातंत्र्य आज जेव्हा शतकाकडे वाटचाल करतंय तेव्हा आपल्याला त्या स्वातंत्र्याचं मोल आहे का? आपल्याला त्या स्वातंत्र्याचं मोल कळतं का? की या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी आयुष्य वेचली. शेकडो हजारो घरं उद्ध्वस्त झाली, उघड्यावर आली. किती जणांनी छातीवर किंवा पाठीवर लाठीचे वार सोसले, तोंडातून वंदे मातरम म्हणत राहिले. किती जणांनी हातामध्ये भगवद्गीता घेऊन हसत हसत फासावर गेले. तरी अशा कित्येक जणांचं नाही चिरा नाही पणती, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती. म्हणून आपण इथे बसलोत. असतं का मोल स्वातंत्र्याचं? आणि लोकमान्यांनी ह्या देशाला त्या स्वातंत्र्यासाठी जागं केलं, पेटवलं. भक्कम सह्याद्रीच्या खडकामधून कोरून काढलेल्या अचल अडिग खडकाप्रमाणे लोकमान्य पाय रोवून उभे राहिले ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या छाताडावर. आज कधी गमजा वाटतात आणि कधी फार तर पिक्चरमधले डायलॉग वाटत असतील की स्वातंत्र्य एवढं अंगवळणी बांधलंय की तोंड उघडून बोलण्याबद्दल तुरुंगाची शिक्षा होती, काळ्या पाण्याची शिक्षा होती. स्वराज्य पाहिजे म्हणण्याबद्दल शिक्षा होती आणि घरं उद्ध्वस्त होत होती, कायदे लागू होते. ब्रिटिश म्हणत होते की हे कायद्याने स्थापित झालेलं सरकार आहे आणि साधे त्यावर टीका करणे, त्याची नोकरशाही सरकारी यंत्रणेवर हा लागू होत होता. जुन्या कायद्याचं कलम 125 म्हणजे सिडिशन, राजद्रोह. त्याबद्दल लोकांची जीवनं उद्ध्वस्त होत होती. आणि कळून सवरून काळाशी इतिहासाशी पैजा घेत उभे राहिले लोकमान्य पाय रोवून आणि ब्रिटिश साम्राज्यवादाच्या नजरेला नजर भिडवून. असतं का आपल्याला मोल? खरं म्हणजे प्रत्येक भारतीयानी हा तुमचा माझा खंडप्राय महाप्रचंड भारत देश, की ज्याला हजारो वर्षांच्या दैदिप्यमान संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे, पण 5000 मैलावरनं आलेल्या मुठभर इंग्रजांनी, आणि ते सुद्धा सगळा देश नाही, एक कंपनी फक्त ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी हा अख्खा देश कसा जिंकला आणि तुमच्या माझ्या छाताडावर 150 वर्ष कसं राज्य केलं, ही कहाणी सर्व भारतीयांनी अंतःकरणामध्ये बाळगली पाहिजे. खरं म्हणजे शरम लाज बाळगली पाहिजे. 5000 मैलावरनं जे आले त्यांनी आपल्यापेक्षा जास्त आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला. तो आपल्याला आपलं मोठेपण सांगायला नाही, कुठे बोटं घालून ह्यांच्या संस्कृतीचं वस्त्र फाडता येईल ह्याचा विचार करायला. 5000 मैलांवरनं आले व्यापारी म्हणून, आपल्यातलेच भेद त्यांनी ओळखले, आपल्यातनंच पैसा उभा केला आणि आपल्यालाच गुलाम करणारं सैन्य त्या पैशातनं उभं केलं. आपल्याला एकमेकाशी लढवलं तेव्हा सुद्धा आणि बहुधा आज सुद्धा. इतिहासाचा धडा जर शिकलो नाही तर मग तेच मुद्दे, त्याच लढाया, त्याच देश तोडणाऱ्या शक्तींच्या कारवाया आजही काम करतात. आपल्यातनंच पैसा उभा केला, आपल्यालाच एकमेकाविरुद्ध फितवलं म्हणा, किंवा वस्तुस्थिती आहे की ह्या तुमच्या माझ्या देशाच्या गौरवास्पद संस्कृतीमध्ये सुद्धा जातीभेद, जाती व्यवस्था, विषमता हे होते ना भोकं, पण ह्यांनी त्याचा फायदा घेऊन
त्यांचं साम्राज्य स्थापन केलं. ते काय आपल्या कोणाच्या भल्यासाठी नाही केलं. ब्रिटिश राज्य वरदान आहे असं म्हणणाऱ्या पिढ्याच्या पिढ्या होत्या. त्यांच्या समोर उभे ठाकले लोकमान्य की वरदान बिरदान काही नाही आहे आणि यांना अर्ज विनंत्या करून नाही घ्यायचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. पिक्चरमधला डायलॉग नाही आहे. आपल्याला सांगितलं जात होतं की ब्रिटिश राज्य हे वरदान आहे. लोकमान्य उभे राहिले काळाचा इतिहासाचा वारसा घेऊन, अर्थात की पितामह दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अभ्यासपूर्ण सांगत होते की ब्रिटिश राजसत्ता लुटते या देशाला. दादाबाईंचं पुस्तक पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, आणि न्यायमूर्ती रानडेंनी तर भरपूर लेखन केलं. आधुनिक भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचा विचार सांगणारे हे पहिले दोन महान. तो वारसा घेऊन प्रसंगी तत्कालीन गरज होती तेव्हा लोकमान्यांनी न्यायमूर्ती रानडेंचा विरोधही केला, पण न्यायमूर्ती रानडेंचं मोठेपण ओळखून केला. आणि ब्रिटिश देशाला लुटतायत आजही आपल्याला काही इतिहासकार, काही स्वयंघोषित विचारवंत सांगतात की ब्रिटिशांमुळे देश एक झाला. ब्रिटिशांनी देशाला प्रशासन दिलं, चलन दिलं, एक सैन्य दिलं, आधुनिकता दिली, लोकशाही दिली. लोकमान्यांनी त्याच वेळेला लक्षात आणून दिलं की यातलं काही दिलं असेल तर ते आपल्या भल्यासाठी दिलं नाही आहे, आपल्याला शोषण करून त्यांचं तिकडे भलं व्हावं यासाठी दिलं. रेल्वे आणल्या, तारायंत्र आणली, आधुनिक दळणवळण आणलं, काय भारताच्या भल्यासाठी आणलं काय? लोकमान्य उभे राहिले छाती ठोकून. पण आपल्याला कळायला पाहिजे की आलेल्या एका कंपनीनी आपल्यातलेच भेद ओळखून, वाढवून, आपल्यातनंच पैसा उभा करून, आपल्यालाच एकमेकाविरुद्ध लढवून आधी जिंकलं कसं आपल्याला. ढोबळमानानी 1757 ते 1857चा हा काळ, आणि जिंकलं ते जिंकलं. वर 150 वर्ष आपल्या उरावर नाचले. 1947च्या सुमाराला जी काही परिस्थिती उद्भवली म्हणून त्यांनी अंतिमता पाय काढला, पण मनांवरचं साम्राज्यशाहीचं सावट अजूनही संपल्याचं खात्रीने नाही म्हणतायत. लोकमान्य समजावून घ्यायचे म्हणजे मुळात गुलामीत गेलो कसे आणि का, आणि लढायला अनेकांना आयुष्याचं बलिदान का करावं लागलं तरी तुमच्या माझ्या उरावर 150 वर्ष नाचले, हे कळायला पाहिजे. बाकी एका 23 जुलै 1856 या तारखेला रत्नागिरीमधल्या आता जिचं नाव टिळकाळी आहे तिथे बाळ गंगाधर टिळकाचा जन्म झाला. जन्मानी नाव होतं केशव. घरात वावरताना बहिणी सहज बाळ म्हणायच्या, नाव तेच पडून गेलं. बाळ मोठा झाल्यावर आता बाळ कसं म्हणणार म्हणून बळवंतराव नाव पडलं. तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत आणि आजही लोकमान्यांचं नाव बाळ गंगाधर टिळक पडलं. घराणं रत्नागिरी जिल्ह्यातलं, आत्ताच्या दापोली तालुक्यातलं चिखलगाव. टिळकांचे, खरं म्हणजे गोपाळकृष्ण गोखलेंचेही आणि न्यायमूर्ती रानडेंचेही कोणी पूर्वज काही पेशवाई काळामध्ये कोणी सरदार होते, सत्तेमध्ये होते, आणि त्यामुळे जेव्हा मराठ्यांचं राज्य बुडलं 1818, तेव्हा जणू काहीतरी आपली पदं गेली आणि त्याच्या बोचेमधून स्वातंत्र्याची जाणीव उभी राहिली असं अजिबातच नाही आहे. एक मूळचं गरीब घर. ज्या काळामध्ये ते जन्माला येत आहेत तेव्हा मुळी तिकडे बंगाल पारतंत्र्यात गेला होता, याला तर 100 वर्ष उलटत होती. आणि महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला तेव्हाच सगळा देश पारतंत्र्यात गेला.
ब्रिटिशांनी भारत मुघलांकडून नाही जिंकलेला, ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडून जिंकला. मी एकटा नाही म्हणतो, हे ब्रिटिश रेकॉर्ड सांगते हे. आणि नुसतं जिंकल्यावर नाही, ब्रिटिश रेकॉर्ड ईस्ट इंडिया कंपनीच्या मूळच्या पत्रव्यवहारात अनेक संदर्भ आहेत की हे मराठे म्हणवणारी शक्ती असेपर्यंत आपल्याला भारताच्या सार्वभौमत्वाला नख लावता येणार नाही. तिथेही तुमचं माझं परत ऐतिहासिक दुर्दैवच, आपसातले भेद, जातीपाती, सत्तेचे संघर्ष, आणि ते वापरून ब्रिटिशांनी आपल्याला एकमेकाविरुद्ध फोडलं, एकमेकाविरुद्ध वापरलं आणि सत्तेत आले. लोकांमध्ये अस्वस्थता होती. समकालीन ब्रिटिश रेकॉर्ड दाखवून देतं की भारतीयांनी तसं काय मनापासून ब्रिटिश राज्य स्वीकारलेलं नाही. सतत अखंड अस्वस्थता होती. अगदी कडेपठार म्हणजे पुरंदरचा, तिथे झालेलं उमाजी नाईकचा विद्रोह, इथपासून भारतभर ठिकठिकाणी जनसामान्यांचे ब्रिटिश राजसत्तेविरुद्धचे विद्रोह होत होते. संथाळ बंडय, सुप्रसिद्ध आता ज्याला भगवान म्हणतात असा बिरसा मुंडा, याचं ब्रिटिशांविरुद्धचं बंड आहे. तेव्हा समाजात अस्वस्थता होती, पण ती घेऊन समाज सुस्त पडलेला होता. काय करायचं कळत नव्हतं. लोकमान्यांच्या जन्मापासूनच्या 1 वर्षामध्ये 57चं स्वातंत्र्य समर उभं राहिलं. ब्रिटिशांनी आणि ब्रिटिशांचीच री ओढणाऱ्या आजही इतिहासकार आणि विचारवंतांनी 1857चं वर्णन, शिपायांचं बंड, अचानक पेटलेली आग, फार तर ज्या संस्थानिकांची सत्ता जात होती त्यांनी ती टिकवायला केलेले प्रयत्न, अशी मांडणी आजही चालवली आहे. सावरकरांनी लंडनमध्ये स्कॉलरशिपवर गेल्यावर तिथल्या मूळ ब्रिटिश रेकॉर्डचा अभ्यास करून ग्रंथ मांडला की 1857 असं नुसतं अचानक उद्भवलेलं बंड नाही, त्यामागे नीट योजना आहे आणि उद्दिष्ट होतं सगळा देश स्वतंत्र करण्याचं. पण 57चं स्वातंत्र्य समरही फसलं आणि अख्खा भारत देश सुस्त पडला. समाज सुधारणा चळवळीला येऊ लागला आकार राजा राममोहन रॉय यांच्यापासून बंगालमध्ये आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून इथे महाराष्ट्रामध्ये. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये 3 लढायांमध्ये मिळून मराठ्यांचं साम्राज्य संपलं. पण पुढच्या 2-3 वर्षात एक आधुनिक प्रतिसाद चालू झाला. आधुनिक काळाची वृत्तपत्र निघणे, दर्पण. ते दर्पणकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आणि लोकहितवादी नाव घेणाऱ्या रावबहादूर गोपाळ हरी देशमुख, की जे ब्रिटिश न्यायव्यवस्थेमध्ये जज होते. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही ओळ शोभेल, असे महात्मा फुले आपल्या पत्नीसहित 1848 मुलींसाठी शाळा काढून समाजाचं चलनवलन वाढवण्याच्या प्रयत्नात होते. आणि त्याचं महाराष्ट्र केंद्र होतं, त्याचं पुणे केंद्र होतं. पुढे मोठ्या झालेल्या कोणाही व्यक्तीच्या लहानपणच्या काही गोष्टी होतात प्रसिद्ध. मला तर वाटतं की प्रत्येकाच्या लहानपणी असं काही ना काहीतरी घडत असेलच. पुढे कर्तृत्व मोठं झाल्यानंतर जेव्हा माणसं शोध घेऊ लागतात की ह्या कर्तृत्वाची मुळं कशात आहेत, मग ह्या काही गोष्टी बाहेर येत जातात. की गंगाधर पंत स्वतःच बुद्धिमान व्यासंगी होते. आपल्या मुलाला वाचनाची, व्यासंगाची आवड लागावी म्हणून घरात लहानपणापासून वातावरण होतं की एक श्लोक पाठ केलास तर एक ढब्बू पैसा त्या काळातला तुला मिळेल. म्हणून हा लहान बाळ धडाधड धडाधड संस्कृत श्लोक पाठ करत गेला. ती संस्कृतवर पकड आली, ज्ञानावर पकड आली आणि मनामध्ये लहानपणापासून ज्ञानसाधना रुळूनच गेली. बंडखोरी ती पण मला वाटतं खरं म्हणजे बहुधा प्रत्येक लहान मुलामुलीत असते. मला जरा शंका आहे की वय वाढू लागतं तशी एकूण समाज व्यवस्था ती बंडखोरी दडपते, दाबते, खाली संपवते.
फार थोड्या जणांच्या बंडखोरीला तो प्रतिभाशाली आकार येतो. ह्याची बंडखोरी म्हणजे शाळेत अजून मास्तर लिहायला शिकवतोय, हे संत हा शब्द 3 प्रकारांनी लिहून दाखवतात. मास्तरच म्हणतोय काय चाललंय, हे मी सांगतो तसा लिहायचा आहे. हे पोरगा म्हणते नाही 3 प्रकार आहेत संत. न ला त, न चा पाय तोडलेला आणि स नंतर असा एक एस, म्हणजे की तो स चा उच्चार लांबवायचा आहे आणि मग त, संतचे 3दा. सरकलेला मास्तर म्हणतो चल मुख्याध्यापकाकडे. हे पोरगं पण म्हणतं चल ना. मुख्याध्यापक विचार करून म्हणतात की नाही हा सांगतो हे बरोबर आहे, संत शब्द 3 प्रकारांनी लिहिता येतो. टरफलांची गोष्ट सगळ्यांना माहिती असते मला वाटते बहुधा. थोडी अलीकडे मला शंका आहे की काळ पुढे सरकतोय तशा ह्या काही गोष्टी विसरल्या जातात की काय. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला, इकडे तिकडे शेंगांची टरफलं, आपली ऐतिहासिक सवय. जित्याची खोड मेली तरी जात नाही, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही, असं घ्यायचं. आता एक्सप्रेसवेने जाताना मर्सिडीजची काच खाली करून द्यायची, बाटली फेकून, तुझा बाप उचलणार आहे ती. मास्तर पाहतायत की वर्गामध्ये शेंगांची टरफल आहेत, तर मुलांना एकतर ही कोणी टाकली आणि उचला, आवरा, स्वच्छ करा. हा छोटा बाळ हा छातीशी बांधून स्मार्ट उभा राहतोय. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. मला हा प्रसंग पाहताना कधी कधी वाटतं मी जर मास्तर असतो बहुधा मी एक कानाखाली ठेवून दिली असती आणि म्हणलं असतं स्वतःला काय टिळक समजतो काय फार. पण त्या मी टरफलं खाल्ली नाहीत, कोणी खाल्ली मी सांगणार नाही आणि मी काढणार पण नाही. ह्याच्यामध्ये जी हिम्मत आहे ती पुढे ब्रिटिशांशी लढताना व्यक्त होते, म्हणून तो देशाच्या कारणी आलेला सद्गुण आहे. इथे प्लेगच्या निमित्ताने रँड अत्याचार करत असतो. सुपारी कातरता कातरता बळवंतराव चाफेकर बंधूंना म्हणतात तो रँड अजून जिवंत कसा. आणि बस ते लक्षात ठेवून 22 जून 1897च्या रात्री ओढवला रँड आणि आयर्सला चाफेकर बंधूंनी. टिळकांनी त्यांना पाठिंबा पण दिला, निर्भयपणाने लिहायचं ते लिहिलं, किंमत मोजली त्याची. पण या प्रकाराचा तपास करायला आणि खरं म्हणजे टिळकांना लटकवायला ब्रिटिश सरकारची खात्रीच होती की हा घडला ह्या प्रकाराच्या मागे टिळक आहेत, पण पुरावे पाहिजेत. ब्रिटिशांनी त्यांचा सगळ्यात हुशार पोलीस पाठवला होता, हेनरी ब्रुईन. तो येऊन आता ज्याचं नाव केसरीवाडा, त्याचं मूळचं नाव आहे गायकवाड वाडा, कारण तो आहे बडोद्याचे सयाजी महाराज गायकवाड यांचा वाडा. तो त्यांनी लोकमान्यांना विकला, पण कमी किमतीत विकला. आणि सयाजी महाराज स्वातंत्र्य लढ्याच्या पाठीशी पण होते, लोकमान्यांच्या पण पाठीशी होते. तिथे ब्रुईन भेटला, उडवलेला होता रँड आणि आयर्सला. अख्ख्या ब्रिटिश साम्राज्यातली ती पहिली घटना होती, नुसता भारत नाही. त्यावेळी ब्रिटिशांचं जगावर राज्य होतं. आज जगाच्या राजकारणामध्ये जे स्थान अमेरिकेचं आहे, जागतिक सुपर पॉवर, ते त्यावेळी ब्रिटनचं होतं, जागतिक सुपर पॉवर. किचवू नव्हतं जगातल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये. तिथे एक पुण्यामध्ये निघाले बळवंतराव टिळक आणि म्हणणारे तरुण पोरांना की तो अत्याचार करणारा रँड अजून जिवंत कसा. पोरांनी ओढवला त्याला 22 जून 1897च्या रात्री. लोकमान्यांनी त्यांनाही सांभाळून म्हणजे पाठिंबा दिला आणि प्रखर स्पष्टपणे जे म्हणायचे ते म्हणले. अशा टिळकांना लटकवायला आला हेनरी ब्रुईन आणि येऊन केसरीवाड्यात भेटला आणि म्हणतो की तुम्ही पण बॅरिस्टर आहात आणि हे जे कायद्याने प्रस्थापित झालेलं राज्य म्हणजे ब्रिटिशांचं राज्य, त्याच्या एका अधिकाऱ्याला मारलं गेलंय, तर तुम्ही सहकार्य करा. त्याला पण सुपारी कातरता कातरता समोर बसलेल्या हेनरी ब्रुईनला तोंडावर म्हणले टिळक, सांगणार नाही म्हणले, माहिती असलं तरी सांगणार नाही. हे दिलेलं उत्तर आहे की माहिती असलं तरी सांगणार नाही म्हटले. राजकारण उभी राहतात, जहाल मवाळ, नेमस्त. अरविंद घोष म्हणाले
की खरं त्यांचं वर्णन जहाल आणि मवाळ इंग्लिश शब्द होते, मॉडरेट्स आणि एक्स्ट्रीमिस्ट. अरविंद म्हणाले की हे शब्द मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट नको वापरायला. अरविंद म्हणाले लॉयलिस्ट विरुद्ध नॅशनॅलिस्ट हे शब्द वापरायला पाहिजेत, की ब्रिटिश राज्य वरदान आहे आणि मी ब्रिटिश राणीचे सच्चे प्रजाजन आहोत आणि मायबाप आमच्यावर कृपा करा आणि एवढे अधिकार आम्हाला द्या असं म्हणणारे योगी पुढे झाले. ते अरविंद म्हणाले की यांना लॉयलिस्ट, की हे ब्रिटिशांचे निष्ठावंत आहेत आणि जे त्याला आव्हान देऊन हा भारत देश, त्याची संस्कृती आणि ती आधुनिक राष्ट्र असा आकार धारण करत असलेली, अरविंदांनी शब्द सुचवला, राष्ट्रवादी राजकारण होती. तत्कालीन काँग्रेसवर पकड नेमस्त किंवा मवाळांची होती आणि त्यांचे थोर नेते, ते थोर, आपण त्यांना कमी नको लेखूयात, अर्थातच आदरच पाहिजे, पण तत्कालीन राजकारणाचं जे चित्र होतं त्याच्यात गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांची तत्कालीन काँग्रेसवर पकड होती. त्यांना लोकमान्य नंतर काँग्रेसमध्ये आलेले सुद्धा नको, ते सुरतेच्या फुटीनंतर, सुरतेची फूट म्हणजे 1907, आणि मग मंडालेतून परतलेले लोकमान्य पुन्हा होम रूलच्या रूपाने लढा उभा करतायत. लोकमान्य म्हणत होते आपल्याला परत काँग्रेसमध्ये जायचं, कारण तो राष्ट्रीय चळवळीचा मुख्य प्रवाह आहे. गोखले आणि फिरोजशाह मेहतांना नको होते लोकमान्य आलेले. भेट इथेच झाली पुण्यात. लोकमान्य गेले गोपाळकृष्ण गोखलेंच्या घरी आणि तोंडावर म्हटले, गोपाळकृष्ण गोखलेंना त्यांनी तोंडावर सांगितलं की मी तर येणार आहेच काँग्रेसमध्ये. ते म्हणले मी काँग्रेस काबीज करायला येतोय काँग्रेसमध्ये. हे तोंडावर दिलेलं उत्तर आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यावेळचा भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी भारताचा दौरा केला आणि जाहीर केलं 20 ऑगस्ट 1917 की दर 10 वर्षाला राजकीय सुधारणांचा हप्ता देऊन क्रमाक्रमाने सत्ता भारतीयांच्या हाती सोपवत एके दिवशी इथून जाणे हे आमचं उद्दिष्ट आहे. मॉन्टेग्यूला ती घोषणा करावी लागली. यामागे सुद्धा लोकमान्यांनी त्यावेळी 35 पेक्षा जास्ती वर्ष केलेला संघर्ष आहे. ती काळाची पावलं ओळखून घोषणाही केली. तरी खुनशी ब्रिटिश सरकार साम्राज्याची पकड कशी राहील असा प्रयत्न करत होते. मुंबई राज्याचा राज्यपाल विलिंग्डन, त्याला लोकमान्य भेटले आणि तोंडावर सांगितलंय, त्याला तोंडावर सांगितलंय की तुम्हाला इथून हाकलून काढणे हेच माझं काम आहे आणि ते करणार आहे मी, ते केल्याशिवाय राहणार नाही. एका त्या टर्फलांच्या मध्ये दिसून येणारी प्रचंड आणि जबरदस्त व्यक्तिमत्वातली ताकद पुढे देशाच्या कारणी लागते, तेव्हा तो बनतो सगळ्या देशाला प्रेरणादायक असलेला सद्गुण. डेक्कन कॉलेजमध्ये गेले, गोपाळ गणेश आगरकर तिथे भेटले. दोघांची झाली दोस्ती आणि त्या कॉलेजच्या मागे आजही ती प्रसिद्ध सादिलबुवाची टेकडी म्हणतात त्याला. हे दोघं त्या सादिलबुवाच्या टेकडीवर फिरायला जायचे. मी म्हणत आलो आयुष्यभर की बघा काय लोक होती राव त्या काळची, मित्रालाच घेऊन फिरायला जायचे. बहुधा आज कोणी म्हणेल प्रगतिशील होते. आणि फिरायला जाऊनही चर्चा काय करत होते, या देशाची स्थिती अशी का आहे आणि आपण काय करायचं. लोकमान्य सुद्धा आणि गोपाळ गणेश आगरकर सुद्धा यांच्यामधलं जे पुढे असामान्य कर्तृत्व आहे त्याचं बीज त्या सादिलबुवाच्या टेकडीवरच्या गप्पा आणि मुख्य म्हणजे आयुष्याबद्दल सोडलेला संकल्प यामध्ये. शक्य होतं दोघांना सरकारी नोकरीत जाणं, 4 पैसे मिळवणं, पण दोघांनी व्रत घेतल्यासारखा आपल्या आयुष्याकरताचा संकल्प सोडलाय की वैयक्तिक आयुष्यात आम्ही गरीबच राहू. म्हणजे पैसे, संपत्ती, सत्ता, अधिकार, पद, नोकरी ह्यामागे लागणार नाही. निश्चय त्या काळाला सुसंगत केला की ब्रिटिशांच्या नोकरीत तर जाणारच नाही.
त्यावेळी दोघांचं एकमत आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवायचं आपल्याला. पुढे झालेले मतभेद हा स्वातंत्र्याचा रस्ता काय आहे या मुद्द्यावर आणि त्याच्यासाठीचे अग्रक्रम काय, प्रायोरिटी, अग्रक्रम कशाला द्यायचे. आगरकरांची बनली भूमिका की स्वातंत्र्य हवंच आहे, पण मुळात ते आपण गमावलं कशामुळे, आणि ते कळून स्वतःच सुधारणा केल्याशिवाय मिळणारं स्वातंत्र्य टिकवता पण येणार नाही, किंवा मग ते पुन्हा काही विशिष्ट म्हणजे उच्चवर्णीयांचं होऊ शकेल. ते जर सर्वांचं व्हायला हवं असेल तर आपल्याला आपल्या समाजव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल केले पाहिजेत. आणि समाज सुधारणेचा विचार टिळकांना मान्य होताच, पण टिळकांचं म्हणणं होतं की आपल्यातले मतभेद फाटाफुटीचा फायदा घेऊन हा गोरा आपल्यावर राज्य करतोय, पहिले एकत्र येऊन त्याला घालवला पाहिजे. आपलं भवितव्य ठरवण्याचे अधिकार, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आपल्याकडे पाहिजे, मग आपण ठरवू. समाज सुधारणा व्हाव्यात, पण त्या ब्रिटिशांच्या ढवळाढवळीमुळे नाही, त्या आमच्या आंतरिक शक्तीतून व्हाव्यात. दोन उत्तम मित्रांमध्ये पुढे झाले मतभेद आणि ते दुर्दैवानी फार टोकालाही गेले आणि दुर्दैवानी काही वेळा तर पातळी पण सोडलेली आहे. पण दोघांची मूळची निष्ठा हा भारत देश, त्याची संस्कृती आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं. आगरकरांचं तर एक वाक्यसुद्धा आहे की करायच्या त्या सुधारणा आपण आपलं आर्यत्व न सोडता केल्या पाहिजेत. आगरकरांनी कुठे ते आर्यत्व म्हणजे काय अशी याची व्याख्या केलेली नाही आहे, पण भारत देश, त्याची संस्कृती. आणि तरी आपल्याला आता समाजामध्ये आपल्याला परिवर्तन करून सामाजिक समता पण आणायला पाहिजे. स्त्रीला समाजामध्ये समान स्थान पाहिजे. खरं म्हणजे दोघांमध्ये तेव्हाही आणि नंतरही या मुद्द्यांवर मतभेद नव्हत्या, अग्रक्रमाचा प्रश्न होता. पण येणाऱ्या कर्तृत्वाचं बीज त्या संकल्पात आहे, आयुष्याबद्दल सोडलेल्या त्या संकल्पामध्ये आहे. आणि तो सोडला म्हणू नये की कॉलेजचं एक अख्खं वर्ष बुडवून कचकावून व्यायाम केला बाळ गंगाधर टिळकांनी. फर्ग्युसन रोडवर फिरण्यासाठी नाही केला. पोरींनी वळून बघावं. तरी माझं म्हणणं असतं बरं का की साल्या त्यासाठी तरी कर रे व्यायाम. ए नाही तर किडकिडीत फुंकर मारली तर पर्वतीवर जाऊन पडल असे. पण आयुष्याचा संकल्प करताना लोकमान्यांना पूर्ण भान आहे की काय पत्करतो, अंगावर काय आव्हानं पत्करतो आणि सोसावं लागणार आहे, त्याला नाकावर टिचून पुरलो पाहिजे. म्हणून कचकावून एक वर्षाचा व्यायाम ते पुरून उरले ब्रिटिशांना, ते पुरून उरले मंडालेला. की मंडालेला पाठवण्यामागचा ब्रिटिश खुनशी डाव तिकडंच मरून जावेत. झालेली शिक्षाही वयाच्या 52व्या वर्षी होती. भारताचं सरासरी आयुर्मान त्यावेळेला 40पेक्षा कमी होतं आणि वयाच्या 52व्या वर्षी लोकमान्यांना अनेक व्याधी होत्या, मुख्यतः मधुमेह सारख्या. आणि मंडालेची सगळी दमट हवा, श्वास घ्यायला त्रास होणारी, पुढे एकेवेळी वयानी शरीरानी तरुण असलेले सुभाषबाबू मंडालेला गेलेले होते. आणि त्यांनी लोकमान्यजी ज्या तुरुंगात, आता तो नाही, आत्ता तिथे मला तिथे जायची संधी मिळालेली आहे, पण सुभाषबाबू तिथे गेले, थांबले आणि त्यांनी स्वतःच्या शब्दात सांगितलं आहे की मी तरुण असून मला मंडालेच्या हवेचा एवढा त्रास होतोय, तर लोकमान्यांना तर किती झाला असेल. तर हे ब्रिटिशांच्या नाकावर टिचून पुरून उरले नुसते नाही, त्यांनी भारताला आणि जगाला प्रेरणा शाश्वत देईल असा गीता रहस्यासारखा ग्रंथ तिथे लिहिला. आणखीन खूप काही केलं, पण सगळ्याचं बीज त्या लहानपणच्या संकल्पात आहे. लोकमान्यांचे सगळे अग्रलेख वाचताना तर आपण भारावून जातो आजही. पण मला माझ्या आयुष्याच्या आणि अभ्यासाच्या आणि माझ्या परीने मी जे ठरवलं की आपल्यालाही देशाचा कार्यकर्ता व्हायचा आहे, नाही म्हणलं तरी आईवडील, पालक असतील, समाज असतील, अपेक्षा असते नीट शिक, डिग्र्या मिळव, मग नोकरी मिळव, मग स्टँडर्ड यमकाणी आहे की छोकरी मिळव. ज्यांच्या डोक्यात येतं काहीतरी, त्याला मराठी नाव आहे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे. आणि ते पण घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग होता 16वरची पोळी खाण्याचा. ती भाकरी 16वरची होती की तिथं कीर्ती प्रसिद्धी नव्हती. तिथे करण्याने काय सत्ता मिळणार आहे, कॅबिनेटमध्ये जागा मिळणार आहे आणि पुढच्या वेळेला मिळत नसली तर मी दुसरं तिकीट घेतो वाले प्रकार नव्हते. ते सगळं होतं तो मरणाशीच पैजा घेण्याचा प्रकार होता.
तर लोकमान्यांनाही म्हणजे बाळ टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरालाही लोक त्यावेळी टीका करत होते की वेडे येथे वेडे येथे. तरी हृदयस्पर्शी आहे गोपाळ गणेश आगरकरांचं सगळं व्यक्तिमत्व, विचार, त्याग. एक वस्तुस्थिती आहे की नाही म्हणलं तरी लोकमान्यांच्या घरी खाऊन पिऊन नीट होते. आगरकरांची ती नव्हती स्थिती. आगरकरांची आई पुण्यामध्ये 4 घरी भांडी घासायचे आणि अक्षरशः त्यावेळच्या महापालिकेच्या ज्या मशाली असायच्या रस्त्यावर रात्री दिवे यायचे होते अजून, गोपाळ गणेश आगरकरांनी त्याच्या खाली बसून अभ्यास केला. आणि घालायला अंगावर कपडे नसायचे तर रात्री तोच शर्ट म्हणजे सदरा धुवायचा आणि सकाळी कॉलेजला जाताना तोच परत घालायचा. पण टिळकाची संगत लागल्यावर जेव्हा ठरलं की नाही जायचं सरकारी नोकरीत, उलट वैयक्तिक गरिबीचं व्रत घ्यायचं आणि देशाचं स्वातंत्र्यासाठी अर्पण करायचं, तर आगरकरांनी आईला लिहिलेलं एक पत्र आहे, मला तर वाटतं की काळजावर कोरून ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. आगरकर आपल्या आईला म्हणतायत की मुलगा या नात्याने माझं कर्तव्य आहे आणि तुझी अपेक्षा आहे की आपल्या मुलांनी 4 चांगले दिवस दाखवावेत. आणि ते म्हणतात आई मला हे मान्यही आहे, पण आमचं ठरलं आहे की आम्ही गरीब राहणार आहोत. आगरकर म्हणतात आपल्याला काय नवीन आहे गरिबी, देशाचा संसार करायचं ठरलं आहे. तर लोकमान्यांचं एक संपादकीय पुढे जेव्हा केसरी चालू झाला 4 जानेवारी 1881ला, केसरी आणि इंग्लिशमधला मराठा आधी निघाला रविवार 2 जानेवारीला, तो रविवार होता, आणि केसरीचा पहिला अंक 4 जानेवारी 1881ला तो मंगळवार होता. तर पुढच्या एका संपादकीयात लोकमान्यांनी शीर्षकच दिलंय वेडे कुठले. शीर्षकच दिलंय वेडे कुठले. काय म्हणतायत लोकमान्य की आमचं हे ठरलंय की आम्ही सरकारी नोकरीत जाणार नाही आणि या देशाच्या ऊर्जितावस्थेसाठी काम करणार आहोत. टिळक म्हणतात लोक आम्हाला वेडे म्हणतात, आम्ही लोकांना सांगू इच्छितो की हो आहोतच आम्ही वेडे, पण लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात म्हणून देश चालतो. ही जी जबरदस्त हिम्मत आहे आणि सुस्त पडलेल्या देशाकडे पाहताना ह्याला जागं करायचं आहे, तर प्रसंगी लढायचं आहे आणि जमलं तर सशस्त्रही लढा उभा करायचा आहे. तर लोकमान्य जात असत लहुजी वस्ताद यांची तालीम होती आणि तिथे तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, प्रसंगी बंदुकीचा बार कसा काढायचा आणि व्यायामासकट लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये जात असत लोकमान्य. 1879-80च्या सुमाराला जे वासुदेव बळवंत फडकेंचं बंड उभं राहिलं, ते सुद्धा लक्षात घ्या की 57च्या स्वातंत्र्य समराच्या अपयशापासून सर्वस्वी सुस्त पडलेला खंडप्राय भारत देश, कुठे एक प्रतिकाराची ठिणगी सोडा धुगधुगी सुद्धा नव्हती. आणि पुन्हा अशा वेळी उभे राहिले ब्रिटिशांच्या डिफेन्स अकाउंटमध्ये काम करणारे वासुदेव बळवंत फडके. प्रेरणा शिवाजी महाराज, आणि त्यांनी जसे दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभं केलं तसं पुन्हा आपण करू म्हणून उभे राहिले. तर टिळकांचा वासुदेव बळवंत फडकेंशीही संबंध आलेला आहे. वासुदेव बळवंत फडके ठरले आकाशामध्ये क्षणभरासाठी कडाडणाऱ्या विजेसारखे, आणि फंद फितुरीमुळेच गाणगापूरला पकडले गेले. केस झाली तरी पुण्याच्या कोर्टात ती केस उभी राहिली. तेव्हा ही सार्वजनिक सभा ही संस्था उभी करून समाजासाठी काम करणारे गणेश वासुदेव जोशी, की ते निस्वार्थपणाने लोकांची कामं इतकी करत असत की त्यांना शब्दच पडून गेला सार्वजनिक काका. आणि वासुदेव बळवंत फडकेंची केस कोर्टात उभी राहिली आणि त्यावेळच्या न्यायालयीन पद्धतीनुसार विचारलं गेलं की ह्यांचं वकीलपत्र घ्यायला कोण पुढे येते, कोण येणार, कोणाला संसारावर निखारा ठेवायचा आहे. गच्च भरलेल्या कोर्टामध्ये मागून आला आवाज की मी घेणार आहे वकीलपत्र. आणि धोतर सावरत जे पुढे आले ते होते हे सार्वजनिक काका. त्यांनी वासुदेव बळवंत फडकेंची केस लढवली. लोकमान्यांच्या मनामध्ये तेव्हाच हे लक्षात आल्याचं दिसून येतं पुढचं जर वाचन केलं आणि जोडल्या गोष्टी एकमेकांना तर, की
देशाला तर स्वातंत्र्य मिळवायचंच आहे, त्यासाठी जमू शकलं तर सशस्त्र लढा उभा करायचा आहे, पण ब्रिटिश साम्राज्य व्यवस्था लक्षात घेता सशस्त्र लढा व्यावहारिक नाही. आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी छुटपुट एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याला मारून करून ब्रिटिश साम्राज्य व्यवस्था नाही कोलमडवता येणार आहे. खरं म्हणजे पुढे लोकमान्यांनी थक्क होऊ आपण आणि चित्त थरारक वाटतील असे सशस्त्र उठावाचे सुद्धा अनेक प्रयत्न अनेक संपर्क करून पाहिले. लोकमान्यांचं सुप्रसिद्ध वाक्य आहे की सशस्त्र लढ्यातून यशाची 50% शक्यता जरी दिसून आली तरी मी उरलेल्या 50%चा मी जुगार खेळायला आणि धोका पत्करायला तयार आहे. पण तो आत्ता शक्य नाही असं त्या वासुदेव बळवंत फडकेंच्या उठावापासून म्हणून पुढे स्वीकारायचा तो सनदशीर चळवळीचा मार्ग. म्हणून जेव्हा ठरलं की ह्या देशाला पुन्हा जागृत करायचंय तर ते लेखन, ते वृत्तपत्र आणि शिक्षणाच्या द्वारा. आणि पुण्यामध्ये त्यावेळी टिळक आगरकरांपेक्षा वयाने फार मोठे नाही, पण विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं नाव मोठं होतं, त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं, ते वापरत असलेली मराठी भाषा प्रभावी होती. आणि तसं मराठी भाषेचा शिवाजी हे त्यांनी स्वतःचंच केलेलं वर्णन आहे की मराठी भाषेवरची पकड. पण त्यांच्या डोक्यात होतं की शिक्षण संस्था उभी करावी, म्हणून टिळक आगरकर त्यांना भेटायला गेले. आणि मग त्यांना संगत लाभली महादेव चिमणाजी आपटे आणि नामजोशी यांचं. तर मॅट्रिकला रेकॉर्ड होतं पहिले आलेले. त्यांच्या डोक्यात होतं वेगळी नोकरी वगैरे करावी, पण शाळा काढायची तर शिक्षक चांगला पाहिजे, म्हणून हे आपटे आणि नामजोशींना भेटले आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पण झाली. तिला स्थापनेपासून आणि पुढे कोल्हापूरची गादी आणि छत्रपती आणि कालानुसार यथावकाश जेव्हा शाहू महाराज छत्रपती झाले तेव्हा त्यांचं या डेक्कन एज्युकेशन सोसायटीला पूर्ण पाठिंबा आहे. शाहू महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुळात तहहयात अध्यक्ष पण होते आणि त्यांनी मोठी आर्थिक मदत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामाला केली सुद्धा आहे. त्यातून न्यू इंग्लिश स्कूलचं काम उभं राहिलं. केसरी आणि मराठा सुरू झाले. पण दुर्दैवाने जो शाप भारत म्हणा आणि त्यातला हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मराठी समाजाला आहे फाटाफूट. एक काम चालू होतं आणि काही काळात त्याच्यामध्ये फाटाफूट होते. ती पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत फाटाफूट निर्माण झाली. टिळक आणि आगरकरांचं सुद्धा भांडणाला आता तत्वाचा आकार आला. अभ्यासक म्हणतात खरी मूळची कारणं फार काही आधीपासून तत्वाची आहेत असं खरं नाही आहे. संस्थेतल्या कारभार आणि वेगवेगळ्या मतांवरनं मतभेद आणि दुर्दैवाने ते मतभेद टोकाला जाऊन शेवटी भांडणांमध्ये रूपांतर. इथपर्यंत की संस्थेचं ठरलं होतं आपल्याला मिशनरी वृत्तीने काम करायचं आहे आणि वैयक्तिक उत्पन्नाची कोणालाच काही साधनं नाहीत आणि कोणाला मिळाले जरी 4 पैसे तरी ते संस्थेमध्येच द्यायचे. तर इंदोरचे होळकर आगरकरांना मानत असत. त्यांची इच्छा होती की आगरकरांच्या घरात गरिबी आहे, त्यांना आपल्या परीने झाली तर मदत करावी. आगरकरांनी शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचं मराठी रूपांतर केलं होतं विकार विलसित या नावाने. इंदूरच्या होळकरांनी आगरकरांना मदत करण्याकरता एक तिकडे व्याख्यानमाला घेतली इंदूरला. जाताना दोघंही टिळक आगरकर होते आणि विकार विलसितच्या काही प्रति विकत घेऊन एकूण मिळून त्यावेळचे पण 700 रुपये, तर ती मोठी ठरेल रक्कम, ही रक्कम मोठी त्यावेळचे, ते दिले. इकडे टिळक म्हणतायत की ते 700 रुपये संस्थेच्या खजिन्यामध्ये तिजोरीमध्ये भरले पाहिजेत. आगरकर म्हणतायत ते होळकरांनी मला दिलेत. आता नंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की दोघांमधल्या भांडणाची एक महत्त्वाची ठिणगी हे कारण आहे. आणि मग पुढे बघता बघता भांडण पेटत गेलं. काय असतील त्या टिळकांच्या स्वभावातल्या काही खोडी,
काही बाबतीत म्हणलं तर गंमत वाटते. लोकमान्य टिळक वर्गामध्ये जे शिकवायचे मुलांना, गणित हा विषय, माणसाचा मेंदू अफाट, पण वर्गात बसलेल्या सगळ्या मुलांचा तो नाही ना. हे गणित शिकवायला आधी तेव्हाही आणि आजही मेजॉरिटी जणांना गणित म्हणलं की अंगावर कापरं भरतं, उद्या भेटू म्हणतात. आणि हे असे वर्गात बसायचे आणि असं खडू असा उलटा करून फळ्यावर गणितं सोडवायचे. त्यांना सगळीच गणितं वाटायची ही सोपी आहेत. अरे मुलांना समजावून सांगायला पाहिजे ना. तर ते वागायचे मुलांशी अतिशय प्रेमाने, पण स्वतःची बुद्धी अफाट सूर्यासारखी तेजस्वी, ते सगळ्यांना गृहीतच धरायचे की तुम्हालाही तेवढं समजायला पाहिजे. तर टिळकांच्या शिकवण्यावर त्यावेळच्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मुलांनी तक्रार केली आहे त्यांच्या शिकवण्याबद्दल. आणि तरीवर टिळकांचं म्हणणं आहे की तक्रार का करतायत, माझं शिकवणं त्यांना समजत नसेल तर बिनडोक आहेत मुलं. पण टिळक आगरकरांच्या मधलं भांडण वाढत गेलं आणि शेवटी डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये वेळ अशी आली की तसा टिळकांविरुद्धचा प्रस्ताव मंजूर झाला. तो स्वीकारून टिळकांनी पण आपला राजीनामा देऊ केला 1891मध्ये. तो देताना एक मोठं पत्र आहे की जे हृदयद्रावक आहे पत्र. एक व्रत ठरवून तसं आयुष्य जगण्याकरता मोलाची उमेदीची 11 वर्ष त्या कार्यात दिलेली होती, 1880 ते 1891. आणि आता शक्यच नाही आहे एकत्र काम करता येणं, तर म्हणून वेगळे होऊ. फक्त लोकमान्यांनी ठरवून पुढे कधीही स्वतःची वेगळी शिक्षण संस्था नाही काढली, कारण त्यांना कळून सवरून या प्रकारची फाटाफूट टाळायची होती. संस्थेचं जे ठरलं त्यामध्ये केसरी आणि मराठा टिळकांकडे आला, म्हणून आगरकरांकडे सोसायटीत राहिले आणि ते झाले फर्ग्युसनचे प्राचार्य. आणि आता समाज सुधारणेचा विचार मांडायचा आहे म्हणून आगरकरांनी पण सुधारक काढलं. आणि महाराष्ट्राने या दोन दिग्गजांच्या मधली अनेक वेळा पातळी सोडणारी सुद्धा लढाई पाहिली. आगरकरांनी टिळकांचं वर्णन गव्हाणीतला कुत्रा या भाषेत केलं. टिळकही गप्प बसून ऐकून घेणारे नव्हते. टिळकांनी नंतर केसरीमध्ये आगरकरांचं वर्णन अग्रलेखच लिहून माळावरचा महारोगी असं केलं. कारण ते फर्ग्युसन कॉलेज त्याही वेळेला मिळाली होती जमीन, पण त्यावेळेला ते पुण्याबाहेर होतं. आणि हे बोचरं आहे बरं का, कारण आगरकरांना दम्याचा त्रास होता आणि हे मित्र असलेल्या टिळकांना माहिती होतं उत्तम. पण भांडणं झाली तर आता टोकाला म्हणजे मैं जब भी किसी से दुश्मनी मोल लेता हूँ सस्ते महंगे की परवाह नहीं करता टाईपचा डायलॉग आहे. आणि हे माहिती असलेले टिळक आगरकरांचंही वर्णन अग्रलेख लिहून माळावरचा महारोगी. सुधारणा चळवळींवरनं वाद झाले. फाटाफूट होण्यापूर्वी मात्र दोघांनी मिळून तसं मुळात एक पराक्रमी कृत्य केलं की जे महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक तेव्हाही होतं, आजही होतं. एकत्र केसरी चालवत होते तेव्हा कोल्हापुरातून वार्ता येत राहिल्या कानावर की तिथला ब्रिटिश रेसिडेंट, रिजंट, दूत आणि ब्रिटिश सरकारचा असलेला अधिकारी ज्याचं नाव माधवराव बर्वे. माधवराव बर्वे लोकमान्यांच्या वडिलांच्या वयाचे, नुसते वयाचे नाही, लोकमान्यांचे वडील रत्नागिरीला जेव्हा शाळेमध्ये शिकवत होते त्यावेळेला शाळा खात्याचा एक वरिष्ठ अधिकारी होता हे माधवराव बर्वे. आणि गंगाधर पंतांचा स्वभाव सुद्धा परखड, त्यातून भांडणं झाली होती म्हणून गंगाधर पंतांची बदली पुण्यात झाली. ते वयाच्या 10व्या वर्षी, टिळक 10 वर्षाचे असताना गंगाधर पंत बाळ गंगाधर म्हणजे आपल्या मुलाला घेऊन पुण्यामध्ये आले. ते माधवराव बर्वे ब्रिटिशांचे अधिकारी या नात्याने कोल्हापूरला होते. आणि वार्ता या येत होत्या की ते छत्रपती, त्याचं नाव शिवाजी, त्याला शिवाजी चौथा म्हणतात, पण त्याचे छळ करतात. त्यालासुद्धा बहुधा प्रकृतीचे, मेंदूचे बहुधा काही त्रास होते, पण त्याचा भयानक छळ होत होता. हे नाना भिडे नावाची व्यक्ती आणि
कागलचे म्हणजे शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाटगे यांनी ह्या त्यावेळी तरुण असलेल्या टिळक आगरकरांना छत्रपतींचा छळ हे ब्रिटिश आणि हा माधवराव बर्वे कसा करतोय हे सगळं सांगितलं, पुरावे आहेत म्हटले. आणि उद्या काही कायदेशीर उद्भवलं तर आम्ही मूळचे पत्र उपलब्धसुद्धा करून देऊ. तरुणपणाच्या तडफेमध्ये ह्यांनी केसरीमधून या माधवराव बर्व्यावर धार धरली. माधवराव बर्व्यांनी अब्रू नुकसानीचा खटला भरला. खटला उभा राहिल्यावर टिळक आगरकरांकडे द्यायला पुरावेच नव्हते. खरं म्हणजे माधवराव बर्व्यावर इतरही पेपर होते बरं का, ज्ञानप्रकाश नावाचं एक होतं, असं त्यांनी पण टीका केली होती, पण त्यांनी माफी मागितली आणि माधवराव बर्व्यांनी ती माफी मान्य केली. टिळक आगरकरही त्यावेळी माफी मागायला तयार होते. माधवराव बर्वे म्हणले ह्यांची नाही माफी स्वीकारणार. म्हणून अब्रू नुकसानी सिद्ध झाली आणि झाला 25 वर्षाच्या टिळक आणि आगरकर, वय वर्ष त्यावेळी 25, ह्यांना पहिला तुरुंगवास झाला. ते मुंबईला डोंगरीच्या तुरुंगात होते. आगरकरांनी त्यावर पुढे पुस्तक लिहिले की जे मराठीतला एक शाश्वत दस्तावेज आहे तो डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. काही पाठ्यपुस्तकांच्या मध्ये लहानपणी तो अभ्यासाला पण असतो. आणि आगरकरांनी सांगितलंय की तुरुंगात सुद्धा आम्ही रात्री उशिरापर्यंत देश, समाज, स्वातंत्र्य सुधारण्याची चर्चा करायचो. तर चर्चेमध्ये आवाज वाढत जातात, आधीच मराठी भाषा, त्यातून दोघंही कणखर व्यक्तिमत्व. आणि टिळकांची तर शैलीचं वर्णन पण समकालीनांनी केलं की मोठ्याने बोलायची सवय होती त्यांना. साधं नॉर्मल बोलायचं असलं तरी ते असं मोठ्यानेच बोलायचे ते. तर ते आवाज वाढत जायचे रात्री उशिरापर्यंत की शेवटी चौकीदार येऊन दम द्यायचे की आता मध्यरात्र उलटून गेली, पहाटेचे 3 वाजले, गप्प बसा आणि झोपा. पण टिळक आगरकरांना ही शिक्षा झाली म्हणून भारताच्या इतिहासातला गिरणी कामगारांचा पहिला संप झाला. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तो, कारण तो पगारासाठी नाही आहे, बोनससाठी नाही आहे, सुट्ट्यांसाठी नाही आहे, कामगारांच्या हक्कांसाठी नाही आहे. हे 2 तरुण आमच्या छत्रपतींची बाजू घेऊन लढतायत आणि सिद्ध झाले म्हणून निस्वार्थपणे तुरुंगात जात आहेत म्हणून केलेला संप होता. त्या संपाचं नेतृत्व सुद्धा होतं महात्मा फुलेंच्या चळवळीतून म्हणजे सत्यशोधक चळवळीतनं उभे राहिलेले नारायण मेघाजी लोखंडे. आधुनिक भारताच्या इतिहासातले ते पहिले कामगार नेता पण म्हणावे लागतील. आणि मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप त्यांनी केलेला. टिळक आगरकरांना जामीन द्यायला सुद्धा पुढे आले एक रामशेठ उरवणे, हेही महात्मा फुलेंच्या सांगण्यावरून. मला वाटतं की आत्ताच्या महाराष्ट्राने सुद्धा हे सगळं नीट लक्षात ठेवून पुन्हा सामाजिक ऐक्यासाठीच कंबर कसून एकत्र काम केलं पाहिजे. माधवराव बर्वे सुद्धा चित्पावन ब्राह्मण, नुसता ब्राह्मण पण नाही, चित्पावन ब्राह्मण. पण त्याच्या विरुद्ध छत्रपतींची बाजू घेऊन टीका करायला टिळक आगरकरांची जात नाही आडवी आली. तिथे महाराष्ट्राचा गौरव काय आहे आणि सामाजिक एकात्मताच दिसून आली. एक प्रकारे महाराष्ट्राचं तेव्हा आणि बऱ्याच प्रमाणात ते आजही चालू आहे असं दुर्दैवच दिसून येतं. ते म्हणजे घडून आलेली तऱ्हातऱ्हांची जातीय फाटाफूट आणि झालेले भले बुरे. काही ठिकाणी थोडं बोट ठेवायला आणि सत्याचा अंशही आहे, पण दुर्दैवाने बहुसंख्य ठिकाणी खरं म्हणजे फक्त राजकारण, ते पण मतांचं, आणि त्यावर डोळा ठेवून चाललेल्या चाली या नादामध्ये महाराष्ट्राची सामाजिक घडी आणि जी एकत्र एकात्मतेची भावना आहे तिला फार मोठी गंभीर तिला दुखापतच होते. टिळकांच्या काळातसुद्धा झाली, नंतरच्या काळातसुद्धा झाली. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेल्या फाटाफुटीचा जणू भारताकरता इष्टापत्ती म्हणावा असा परिणाम आहे. कारण की त्यामुळे टिळकांनी केसरी आणि मराठा आपल्याकडे घेतलं आणि आता राजकीय चळवळीमध्ये समर्पणपूर्वक अधिक लक्ष देणं चालू केलं.
काँग्रेसची स्थापना 1885 झाली होती. त्याही वेळी अख्ख्या भारताच्या राजकीय चळवळीचं मुख्य केंद्र पुणे होतं. म्हणून काँग्रेसची स्थापना ठरलीच होती पुण्यात करायची. पण कॉलराची साथ आली. आता शेवटच्या क्षणाला कुठे करणार म्हणून पुण्याचं उपनगर असलेलं मुंबई, तर प्रभादेवीला तेजपाल गोकुळदास संस्कृत कॉलेज, ते गवालिया टँकवर आहे, तिथे 1885 काँग्रेसची स्थापना झाली. त्यामागे पुढाकार हा ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूम, तो त्यावेळचा ICS अधिकारी. मानायला जागा आहे की प्रामाणिकपणे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडला. थिओसॉफी ही जी चळवळ आहे, म्हणजे भारताचा अध्यात्म विचार जगाला सांगणारी चळवळ, मूळचे संस्थापक आहेत कर्नल ऑलकॉट आणि मॅडम ब्लॅव्हॅट्स्की. पुढे ॲनी बेझंट त्या चळवळीतल्या. त्या ॲनी बेझंट आयरिश, पण त्यांनी पण जीवन भारताला आणि स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केलं. आणि आता चेन्नई, त्यावेळचं नाव मद्रास, हा तळ धरून होम रूल लीगची स्थापना केली पहिल्या महायुद्धाच्या काळात. मंडालेतून सुटून आल्यावर लोकमान्यांनी ती उचलून धरली आणि होम रूल देशव्यापी चळवळ बनली. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी लोकमान्य पहिल्यापासून त्याच्यात होते असं नाही, पण त्यांनी 1891, म्हणजे आता डेक्कन एज्युकेशन सोसायटीतनं वेगळे झाले, वेगळी शिक्षण संस्था आपण काढून DE सोसायटीच्या कामाला बाधा निर्माण करायची नाही असं ठरलेलं. म्हणून आता केसरी मराठा आणि राजकीय चळवळीच्या कामाला लोकमान्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आणि इंग्रज सरकार शेतकऱ्याकडनं तरी जो मूळचा ठरलेला शेतसारा वसूल करत होतं. त्यावेळी आवाज उठवलाय टिळकांनी, आणि नुसता तो केसरीतनं नाही उठवला, त्यावेळी केसरी आठवड्यातनं 2दा निघायचा. तर लोकमान्यांनी राजकीय संघटन, त्यावेळेचं नाव मुंबई राज्य आहे, पण मराठी भाषिक प्रदेशाला त्याही वेळी महाराष्ट्र हा शब्द वापरला जायचा. टिळकांनी आपलं कार्यकर्त्यांचं बळ उभं करून हे केसरीच्या अंकातून शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन करायचं. ते अंक गावोगाव जातील आणि टिळकांचे कार्यकर्ते ते अंक घेऊन प्रत्यक्ष गावात चावडीवर किंवा पाराखाली बसून शेतकऱ्याला गोळा करून तुझे कायद्यातले हक्क काय आहेत ते सांगायचे. उदाहरणार्थ या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ज्याचं नाव आहे फॅमिन कोड, की ते ब्रिटिश काळात केलेलं होतं की दुष्काळ आला तर शेतकऱ्याला सवलती दिल्या पाहिजेत. टिळक बॅरिस्टर, कायद्यावर पकड होती, त्यांना हे माहिती होतं, पण ब्रिटिश सरकार देत नव्हतं सवलत. म्हणून टिळकांनी हे कार्यकर्त्यांचं बळ उभं करून गावागावात सांगणं चालू केलं की तुमचा हक्क आहे आणि देऊ नका शेतसारा. खरं म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये थेट गावापर्यंत जाऊन सामान्य शेतकऱ्याची चळवळ उभी करणारा पहिला आधुनिक नेतासुद्धा लोकमान्य टिळक आहेत. आणि इंग्रज सरकारला ही शेतसारा, त्यावेळेला इंग्रज सरकारला तो रद्द करावा लागला. क्रमाक्रमाने इंग्रजांच्या विरुद्धचे मुद्दे हाती घेऊन काम करायचं. एक ब्रिटिश अधिकारी क्रॉफर्ड भ्रष्टाचारी होता. एक म्हटलं तर दुःखद, पण आत्ताही ते सगळं वाचताना आत्ताचा काळसुद्धा डोळ्यासमोर येऊन अति झालं आणि हसू आलं असं हसू येतं आपल्याला, की प्रकार तेच की हा क्रॉफर्ड हाताखालच्या अधिकाऱ्यांकडनंच पैसे गोळा करायचा. ते हाताखालचे अधिकारी भारतीय होते. क्रॉफर्डचा भ्रष्टाचार पकडला जातोय असं दिसलं. क्रॉफर्ड ह्या एक 13-14 भारतीय, म्हणजे ते मराठी होते, अधिकाऱ्यांना सस्पेंड करून मोकळा झाला. त्यांच्यावर आलं, ते मामलेदार लेवलचे होते, त्यांच्यावर आलं. टिळकांनी त्यांची बाजू घेतली, कायद्याने मांडली, त्या क्रॉफर्डवर धार धरली आणि केसरीमधनं सर्व मांडलं. ते मग अंतिमता इथपर्यंत आहे की क्रॉफर्ड विरुद्धचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध पण झाले आणि त्याला भारत सोडून जावं लागलं परत. टिळकांनी जी स्ट्रॅटेजी स्वीकारली ती ही आहे की आपलं बळ, आत्ता समाजाची स्थिती, राजकीय संघटनेची ताकद लक्षात घेता वरवर वापरण्याचे शब्द ठेवायचे की हे ब्रिटिशांचं राज्य आणि जणू ते सनदशीर मार्गाने स्थापन झालेलं, पण त्याच्यावर हल्ले चढवत राहायचे. लोकमान्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे
नोकरशाहीवर हल्ला चढवायचा. दाखवताना दाखवायचा मी ब्रिटिश राज्यव्यवस्थेवर नाही हल्ला चढवतोय. त्यामुळे ते कलम 125 राजद्रोह सिडिशन कायद्याने स्थापित झालेल्या सरकारविरुद्ध अप्रिती पसरवणे, स्प्रेडिंग डिसअफेक्शन अगेन्स्ट द लिगली एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट. तसे टिळकांनी मध्ये मध्ये प्रश्न उपस्थित पण केलेत बरं का, की कुठल्या कायद्याने स्थापित झालेलं, तुम्ही कोणत्या कायद्याबद्दल बोलताय. टिळकांच्या एका अग्रलेखाचं नाव आहे, शीर्षक आहे सनदच नाही तर सनदशीर काय. की सनद चार्टर म्हणजे की मुळातले कायदे की जे नागरिकांना अधिकार देत आहेत ते नाहीत, तर तुम्ही कुठल्या सनदशीरबद्दल बोलताय. तर तुम्ही काय सनदशीर मार्गाने स्थापन झालेले नाहीच, तुम्ही तलवार बॉम्ब आणि तोफांचा वापर करून माझा देश मिळवला आहे. टिळकांची खरी भूमिका आहे की मला सुद्धा मिळेल त्या साधनानिशी तुमचा प्रतिकार करून तुम्हाला इथून घालवून टाकणं माझा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर आहे पुण्यातली प्लेगची साथ 1897. आणि त्या प्लेगचा बंदोबस्त करायला ब्रिटिशांनी नेमला हा ICS अधिकारी. खरी त्यावेळेचं त्याचं पद असिस्टंट कलेक्टर. आता माझ्या IAS बुद्धीला असिस्टंट कलेक्टर हे पद आता छोटं वाटतं, पण राज्य इंग्रजांचं, हाही स्वतः इंग्रजच. आधी पोस्टिंगवर साताऱ्यात होता, ते माझं पण पहिलं पोस्टिंग आहे सातारा जिल्हा, म्हणजे फलटण होतं. त्या रँडला मुद्दाम पुण्यात आणला प्लेगचा कमिशनर म्हणून. म्हणे त्याची ख्याती होती कठोर शासनाकरता. आणि गोरे पोलीस नेमले गेले. भारतीय किंवा मराठी नव्हते पोलीस, गोरे सोल्जर नेमले गेले. आणि त्यांनी मग जनतेवर अत्याचार चालू केले. प्लेग म्हणजे काखेमध्ये किंवा जांघेमध्ये गाठ येते, उंदरापासून पसरतो. आणि 1897चा प्लेग सुद्धा चीनमधनंच आला होता. चीनमधनं निघणारी जहाजं इकडं मुंबईच्या बंदरात आणि त्यातनं आलेले चीनी उंदीर, त्यांनी तेव्हा हा प्लेग निर्माण केला. पण प्लेगची लक्षणं म्हणजे काखेमध्ये किंवा जांघेमध्ये गाठ येणार आणि बघता बघता माणूस ताप चढून मरणारच. लोक घाबरायला लागले, कारण हे ब्रिटिश गोरे सोजीर घरात पण घुसायला लागले. आया बहिणींना हाताला धरून बाहेर काढायला लागले. तो काळ, त्यामध्ये स्त्रीची असलेली अब्रू आणि इज्जत. आणि ॲक्च्युअली अनेक पुस्तकं आपल्याला सांगत नाहीत, पण मला संतापाची तीव्रता कळायला हे सांगणं भाग आहे. ते म्हणजे हे गोरे सोजीर स्त्रियांना सुद्धा रस्त्यावर आणून चोळी, ब्लाऊजला त्या काळी चोळी म्हणायचे इंग्लिशमध्ये, पण ती काढून तुमच्या काखेत गाठ आहे का आणि जांघेमध्ये गाठ आहे का, हे ब्रिटिश सोजीर स्त्रियांशी ह्या प्रकारे वागत होते. आणि पुणे गप बसून ऐकून घेत होतं. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलेला होता, शिवजयंती उत्सवसुद्धा सुरू केलेला होता. त्याचे वेगवेगळे मेळेन कार्यक्रम होत होते. त्यातला एक लकडी पुलावर आत्तासुद्धा जे विठ्ठल मंदिर आहे तिथे झाला कार्यक्रम. आणि तिथे या चाफेकर बंधूंनी, त्यातला थोरला म्हणजे दामोदर चाफेकरनी स्वतः लिहिलेला एक फटका सादर केला. तो कडक आहे. आणि त्या फटक्यातल्या शब्दरचनेचा अर्थ आहे की हा सगळा देश असा षंढ का झालाय, असा का पडलाय. आणि मेळा आणि त्यातलं गाणं संपल्यावर गादीवर बळवंतराव सुपारी कात्रत बसलेली ही पोरं आली. अपेक्षा त्यांच्या एव्हाना टिळकांचं नाव पुण्याचा एक नेता. आणि त्यांच्याकडनं तरुणांना कौतुक हवं असतं, साहजिक आहे, तरुण स्वभाव आहे. म्हणून या पोरांनी चाफेकर बंधू आणि वासुदेव रानडे यांनी विचारलं की आमचा फटका ऐकलात का बळवंतराव. तर ते टिळक सुपारी कातर, हो ऐकला म्हणले. याच्याहून काय पोरांना हवं आहे, अरे वा छान होता, शाबास बर का, काय तुझा आवाज आहे, काय तुझी शब्दरचना आहे. आपण ते टिळक हो. तर बळवंतराव आमचा फटका ऐकलात का, हो ऐकला म्हणले. शेवटी न राहून दामोदर पंतांनी विचारलं कसा वाटला. म्हणावा ना माणसानी छान होता, करा सराव. टिळक ते सुपारी कातरता कातरता म्हणले फटका चांगला होता, पण तुम्ही पण त्यातल्यासारखेच दिसता.
जे चपापली पोरं की असं का म्हणताय, आणि हे सुपारी कातरता कातरता म्हणलेत. तसं नसतं तर तो रँड अजून जिवंत का. बस तरुणांनी हे लक्षात ठेवलं आहे आणि त्याला उडवला 22 जून 1897च्या रात्री. व्हिक्टोरिया राणीच्या राणी होण्याचा तो सुवर्ण महोत्सव होता. ब्रिटिश साम्राज्य त्याच्या मध्यान्नीला होतं तेव्हा, उतरणीला लागतं पहिल्या महायुद्धाच्या वेळी, आणि देश इथे ब्रिटिश टाचेखाली चिरडला जातोय, शेतकरी भरडला जातोय, कामगाराचं आयुष्य बर्बाद होतंय, आणि हे साजरा करतायत दरबार. त्यावर सुद्धा टिळकांनी टीका केलेली. आणि 1897 चाफेकर बंधूंनी उडवला. मी सांगितलं ब्रिटिश साम्राज्यात घडलेली अशा प्रकारची पहिली घटना. नुसता भारत नाही, जगभर जे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं की समाजाच्या एखाद्या घटकाने ही कडाडलेली वीज, तो हादरा ब्रिटिश पार्लमेंटपर्यंत पोचलाय. आणि पुन्हा पुण्यावर अत्याचार ब्रिटिश प्रशासनाने चालू केले. मग आहेत लोकमान्यांचे जे आता कालातीत आणि प्रसिद्ध झालेले 2 अग्रलेख, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, हे त्यावेळचे. आणि टिळक चाफेकर बंधूंची झालेल्या प्रकाराची स्पष्टपणे बाजू केसरीमधनं घेत होते. नुसती बाजू घेत होते नव्हे, मधला चाफेकर हैदराबादच्या जवळच्या जंगलात जाऊन लपला होता. त्याला टिळकांनी लपवला होता. आणि टिळकांच्या एक नातेवाईक असलेल्या, त्यांना महाजन वहिनी म्हणून ओळखत असत, हैदराबादमध्ये राहायच्या, त्या महाजन वहिनी ह्या बाळकृष्ण चाफेकरला रोजचा डबात जंगलात जाऊन पोचतं करायच्या. दामोदर पंतांविरुद्धचा खटला उभा राहिला आणि जे कृत्य 22 जून 1897चं आहे त्याबद्दल थोरले चाफेकर म्हणजे दामोदर पंतांना फाशी मार्च 1898. मला ब्रिटिशकालीन कायदा आणि प्रशासनाचं हे सर्व पाहताना काळजाला लक्षावधी इंगळ्या डसतात आणि त्रास होतो. चाफेकरांनी रँडला उडवला 22 जून 97. थोरले चाफेकर फासावर मार्च 98. आणि असं सांगता येईल मदनलाल धिंगराबद्दल, नाशिकचा कलेक्टर जॅक्सनला उडवणाऱ्या अनंत कान्हेरेबद्दल, सशस्त्र लढा उभा करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल, आणि स्वतः लोकमान्य टिळकांच्याबद्दल, ज्यांनी त्यांना 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो त्यांचा मुख्य अग्रलेख देशाचे दुर्दैव हा 12 मे 1908चा अग्रलेख आहे. त्यातल्या एका आणखी अग्रलेखाचं शीर्षक बॉम्बचा पंथ हे आहे. आणि अर्थातच टिळक स्पष्टपणे युक्तिवाद मांडतायत की तुम्ही अत्याचाराने हा देश मिळवलात, अत्याचाराने ताब्यात ठेवताय, तुमची नोकरशाही आत्तासुद्धा अत्याचार करते आहे, तुम्ही ते जर दूर करत नसाल तर हे असं चालू राहणार. हा झालेला दुसरा राजद्रोहाचा खटला लोकमान्यांच्यावरचा. पण इथला मुद्दा आहे की लेख 12 मे 1908चा आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस चालून लोकमान्यांना काळ्या पाण्याची शिक्षा 22 जुलै 1908, 2 महिन्यात, 2 महिने 10 दिवस. आणि अपिलालाही परवानगी नाही. 22 जुलै म्हणजे लोकमान्यांचा 52वा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी. तो त्यांना बंद एका गाडीमध्ये बंद करून आधी गुप्तपणाने नेलं साबरमतीच्या जेलमध्ये आणि मग तिथनं असं चेन्नई मार्गे, रंगून मार्गे मंडालेला त्यांना रवाना केलं. मंडालेला जाईपर्यंत सप्टेंबर उजाडला होता 1908. पण ब्रिटिश न्याय, तथाकथित न्याय म्हणजे अन्याय, पण कृत्यापासूनच्या 2 महिन्यात. आणि निकाल लागून फासावर सुद्धा कर्झन वायलीला मदनलाल धिंगरांनी उडवला आहे जुलै, बहुधा 1 जुलै आहे, जुलै 1908. आणि ऑगस्ट आहे काहीतरी 19-20 ऑगस्ट मदनलाल धिंगराला फासावर सुद्धा लटकावला.
साधारण 1.5-2 महिने. आणि मग आठवा, स्वतंत्र देशातली आपली न्यायव्यवस्था, केसेस तारीख पे तारीख, अपील पे अपील, आणि 15-15, 20-20, 25, 30-30 वर्ष जो दहशतवादी आहे त्याचं सगळं चालतं. शिवाय त्याच्यानंतर दयेचा अर्ज. इकडे इंग्रज सरकार, मायबाप कायदे तेच बरं का, आत्ता 1 जुलैपासून ते बदलले, पण अन्यथा कायदे तेच. मायबाप सरकार इंग्रजांचं ते दयेचे अर्जसुद्धा आहे असे नाकारत कार्यवाहीसुद्धा प्रत्यक्ष त्या तडफदारपणाने करत होते. या समाजाला जागं करण्याकरता टिळकांनी आधी सार्वजनिक गणेशोत्सव आणि पाठोपाठ शिवजयंती सुरू केली. त्यातलं शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही, उभ्या भारताचं दैवत. ते पुन्हा स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा म्हणून लोकमान्यांनी समोर ठेवलं आणि सगळ्या देशाला सांगितलं. शिवाजी महाराज देशाची अस्मिता जागवणारं प्रतीक या नात्याने सुदूर दक्षिणेला सुद्धा पोचलेत. इतके की पुढे एकेवेळी मद्रास प्रांतामध्ये तिथल्या ब्राह्मणेतर चळवळींनी टिळकांचा तिथे सत्कार केला. त्यामागचं एक मुख्य कारण अर्थातच टिळकांचं व्यक्तिमत्व, जनसामान्यांचा नेता, पण शिवाजी महाराज पोचते केले होते. आणि तमिळमध्ये शिवाजी महाराजांवर नाटक लिहिलं गेलं, ते सामाजिक चळवळीचा भाग म्हणून रंगमंचावर सादर केलं गेलं, की ज्यामध्ये शिवाजी महाराज एक थोर समाजसुधारक सुद्धा आहेत. आणि स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून शिवाजी महाराज पंजाबपर्यंत, बंगालपर्यंत, वंगभंगाच्या चळवळीच्या काळात तर गुरुदेव टागोरांनी बंगालीतून शिवाजी महाराजांवर एक कविता लिहिली, ती म्हटली गेली वंगभंगामध्ये. त्या कवितेचं शीर्षक आहे जय तू शिवाजी. मराठ्यांचं राज्य बुडवल्यावर त्यावेळचा इंग्रजांचा सेनापती माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी 1818 आदेश दिले होते की सगळ्या किल्ल्यांच्या तटबंद्या पाडून टाका. आणि का? कारण त्या जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठी मनाला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाची इच्छा पण राहील, आत्मविश्वास, पाठीचा कणा पण राहील, आणि कर्तृत्वाचा विश्वास पण राहील की आपण हे करू शकतो. आपण भारतासाठी पूर्वी लढलो, हे बघ त्याची खूण आत्तासुद्धा लढू. हे सायकॉलॉजिकल वॉरफेअर कळणारा एल्फिन्स्टन, त्याने 1818 मराठ्यांचं राज्य बुडल्यावर पहिला आदेश दिला होता, सगळ्या किल्ल्यांच्या तटबंद्या पाडून टाका. त्या भग्न दिसल्या पाहिजेत, कारण त्या मोडलेल्या दिसतील तेव्हा मराठी मन मोडलेलं असणार आहे. त्याच्या स्वाभिमानाची पुनर्स्थापना करायला लोकमान्यांनी शिवजयंती आणि पाठोपाठ गणेशोत्सवसुद्धा सार्वजनिकरित्या सुरू केला. समाज सुधारणा चळवळीचे मुद्दे असू द्या, टिळकांचा आक्रमकपणा असू द्या, त्यातून स्थानिक पुण्यासकट, आणि पुणेच राजकीय सामाजिक चळवळीचं संपूर्ण भारताचंही केंद्र होतं. टिळकांचे मतभेद झाले ते न्यायमूर्ती रानडेंशी झाले प्रसंगी. ते टिळकांनी त्यांच्या आक्रमक पद्धतीने त्याची उत्तरं पण मांडली. गणेशोत्सव सुरू करताना न्यायमूर्ती रानडेंनी विरोध केला होता आणि म्हणाले, तुम्ही हा घरातला गणपती सार्वजनिक आणताय, हे काही बरोबर नाही. आत्ता गणेशोत्सवाला जे स्वरूप आलंय ते पाहिलं तर कोणत्याही भारतीय मनाला दुःख आणि काळजी वाटावी. त्यात बदल पुन्हा व्हायला पाहिजेत. आणि लोकमान्यांचे गणेशोत्सव सुरू करण्यामागचा मूळ उद्देश काय होता? समाजाला संघटित करणे, समाजाला बळ देणे, आणि काळानुसार असेल ते त्या वेळच्या परिवर्तनाचं. तर हे निश्चित आहे की गणेशोत्सवाला पुन्हा ते स्वरूप तर यायला पाहिजेच, पण लोकमान्यांनी ते सुरू केल्यानंतर जी प्रचंड जागृती दिसून येते तिची वर्णनं आजसुद्धा आपल्याला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांची थोरवी महात्मा फुलेंनी अर्थातच ओळखलेली होती, म्हणून पोवाडा पण लिहिला होता. आणि तिकडे रायगड भग्न झाला आणि दुर्लक्षित आहे, तर दिवाबत्तीची तिथे काही व्यवस्था करावी असा आधी प्रयत्न महात्मा फुलेंनी केला होता. लोकमान्यांनी त्याचं सार्वजनिक चळवळीच्या रूपामध्ये हाती घेतलं आणि प्रचंड आकार आला त्याला. रायगडवर जो पहिला शिवजयंती उत्सव करायचा होता त्याला त्यावेळच्या रायगडच्या कलेक्टरनी बंदी घातली. रायगडचं त्यावेळचं नाव कुलाबा जिल्हा होतं, मुख्यालय अलिबाग. रायगडचा मीच होतो कलेक्टर नंतर.
त्यावेळचा कलेक्टर मला भेटला तर त्याला सिनियरिटी लक्षात न घेता मी फासावर लटकून. त्या कलेक्टरनी, तो इंग्लिश होता, तर टिळकांनी महाबळेश्वरला येऊन, मुंबईचा त्यावेळचा गव्हर्नर आहे सँडहर्स्ट, इथं महाबळेश्वरला टिळक त्या सँडहर्सला भेटले, त्याला सगळं पटवून दिलं आणि शिवजयंतीला मान्यता मिळवली आणि हा शिवजयंती उत्सव चालू झाला. या सर्व वर्षांच्या मध्ये टिळक जे विचार मांडतायत तिकडे जर आपण लक्ष दिलं, मला वाटतं की त्यांचं दूरदर्शित्व, व्हिजन आणि काळाच्या ते किती पुढे होते हे सुद्धा दिसून येईल. कारण 1895च्या आसपास टिळक सांगतायत की प्रत्येक खेडेगाव स्वायत्त पाहिजे. गावाच्या विकासाकडे लक्ष किती दिलं गेलं पाहिजे, तर गावात असलेली साधन संपत्ती, पण एक एक खेडेगाव मला वाटतं की पुढे हा सर्व विचार गांधीजींनी, आणि तो त्यांच्या हिंद स्वराज या पुस्तकामध्ये सुद्धा दिसतो. लोकमान्यांनी सक्तीचं आणि मोफत शिक्षणाची मागणी केली आहे. काही चरित्रकार सांगतात की मुलींना मोफत शिक्षण याला टिळकांनी विरोध केला होता. वस्तुस्थिती हे की स्वतःच्या मुलींना टिळकांनी शिकवलंय. विवाहाचा जो कायदा, आधी एक पारशी मुंबईतला मलबारी शेठ म्हणून त्यांनी प्रांतिक काउन्सिलमध्ये कायदा आणवला होता विवाहाच्या वयात, त्याला म्हणतात संमती वयाचा कायदा. तर टिळकांनी त्या कायद्याला विरोध केला होता, पण स्वतःच्या मुलींचे लग्न त्या 16 वर्षाचे झाल्याशिवाय केले नव्हते. जेव्हा बालविवाह होते, बालविवाहाची प्रथा होती, स्वतः लोकमान्य टिळकांचा विवाह ते 15 वर्षाच्या असताना झाला. आणि त्यांच्या पत्नी ज्या एका शांत तेवणाऱ्या पंक्तीप्रमाणेच आहेत, पण तो सूर्याचाच अंश आहे, त्या सत्यभामाबाई लग्नाच्या वेळी 10 वर्षाच्या होत्या. त्यांचा विवाह झाला तेव्हा. हे वर्ष 1871 आहे. पण पुढे टिळकांनी आपल्या स्वतःच्या मुलींनाही शिकवलेलं पण आहे. त्या 16+ होईपर्यंत त्यांचे विवाह केलेले नाही. कायद्यामागची अर्थात टिळकांची भूमिका आहे की आमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला ब्रिटिशांची ढवळाढवळ नको आहे. काही मुद्द्यांवर थोडं खोलात गेलं तर कदाचित हे म्हणायला थोडी जागा आहे की टिळक त्या काळातले पुराण मतवादी असणं शक्य आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक अस्पृश्यता विरोधी परिषद भरवली होती 1919 मध्ये. तिला लोकमान्य उपस्थित राहिले आणि त्यामध्ये त्यांचं भाषण पण आहे की देवसुद्धा जर अस्पृश्यता मानत असेल तर मी तो देवच मानणार नाही. आणि मग महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी त्यांना त्या अस्पृश्यता निवारण विषयक जो ठराव होता त्याच्यावर एक सही, आणि त्या सहीचा अर्थ आहे की माझ्या जीवनात मी अस्पृश्यता पाळणार नाही. त्याला लोकमान्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातले आत्ता माझे अग्रक्रम ठरलेत राजकीय चळवळ आणि स्वातंत्र्य, त्यामुळे मी आत्ता ह्याच्यावर सही करणार नाही. अभ्यास करताना तसा पडतो मनाला प्रश्न की देवही अस्पृश्यता पाळत असेल, मानत असेल तर मी देव मानणार नाही. किंवा लोकमान्यांचं स्पष्ट विधान आहे की मूळच्या विचारात नसलेली अस्पृश्यता काळाच्या ओघात ब्राह्मणांनी आणली. इतके स्पष्ट जर मांडणी करतायत तर त्या अस्पृश्यतेवर मात करण्याची जी सामाजिक चळवळ आहे तिला लोकमान्यांनी बळ दिलं असतं. एक मनाला वाटत राहतं की चित्र आणखी चांगलं राहील. पण समाज सुधारणेला लोकमान्यांचे विरोध आहेत असं निश्चित नाही. ब्रिटिशांची ढवळाढवळ नाही पाहिजे आणि करायच्या त्या सुधारणा समाजाला समजून घेत, एक एक पटवून देत, एका क्रमाक्रमाने झाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. लोकमान्यांनी देशाला लिखित राज्यघटना पाहिजे ही मागणी केली. ती राज्यघटना प्रजासत्ताक गणराज्य पाहिजे अशी मागणी लोकमान्यांची. आधी तर 1881च्या सुमाराला टिळकांनी आधी मांडलंय की जी संस्थानं आहेत त्यामध्ये जबाबदार राज्य पद्धती म्हणजे लोकनियुक्त सरकार, की केवळ राजे नाही लोकनियुक्त हे लोकमान्य 1881 म्हणतात. आणि वंगभंगापूर्वीच लोकमान्यांनी मागणी केली आहे लिखित राज्यघटना आणि एक व्यक्ती एक पद, एक व्यक्ती एक मत यावर आधारित निवडणूक पद्धती
आणि जबाबदार सरकार भारताला त्यांनी द्यायला पाहिजे. अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. ब्रिटिशांनी भारताचा कापड उद्योग, टेक्स्टाईल इंडस्ट्री कशी मारून काढली आणि आता ब्रिटिशांवर मात करायची असेल तर यथावकाश पुढे जी त्यांनी चतुसूत्री सांगितली त्याविषयी पण लोकमान्य 1885-90 या काळापासूनच बोलून हा जो ब्रिटिशांचा कापड व्यापार आणि त्यावर मात करायला प्रसंगी काही ऑस्ट्रियाची मदत घेता येईल का, जर्मनीची घेता येईल का, फ्रान्समधून घेता येईल का, अशी लोकमान्यांची झेपसुद्धा आपल्याला दिसून येते. त्याच काळामध्ये त्यांनी कोकण रेल्वेची मागणी केली किंवा वेळोवेळी प्रसंग आला म्हणून आधी जे त्यांनी 3दा केली मृत्यूपत्र आपली, पण त्यातलं पहिलं त्या 1897च्या सुमाराला प्लेग चालू होता तेव्हाच्या काळातले, तरी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये मुलींना ठेवलाय संपत्तीत वाटा. म्हणजे प्रगतिशील असण्याचे जे वागण्यात दाखवून द्यायचंय हे तर लोकमान्यांनी सातत्याने आणि वारंवार दाखवून दिलंच आहे. फासावर जाण्यापूर्वी चाफेकरही म्हटले शेवटची इच्छा काय तर टिळक भेटावेत, आणि त्यांनी टिळकांकडे भगवद्गीतेची मागणी केली. टिळक नाही म्हणले नाहीत, भेटले, एकमेकांशी एक शब्द बोलले नाहीत आणि फक्त भगवद्गीतेची प्रत चाफेकरांच्या हातात ठेवली. दुसऱ्या दिवशी पहाटे चाफेकर ती घेऊन फासावर लटकले. अशा या काळामध्ये जसा एक दुःखद टिळक आगरकर वाद आहे तसाच आणि आजचा महाराष्ट्र पाहता दुर्दैवाने म्हणावं लागतं की जास्ती दुःखद घडला टिळक शाहू संघर्ष. शाहू महाराज कागलच्या घाटगे घराण्यातनं दत्तक म्हणून आले. कोल्हापूरच्या छत्रपती जो त्या 4थ्या शिवाजीचा अत्यंत दुःखद आणि खरं म्हणजे अत्याचारातूनच मृत्यू आहे. त्या शाहू महाराजांचा छत्रपती पदावर राज्याभिषेक झाल्यावर टिळकांच्या अग्रलेखेत केसरीमध्ये शिवाजी महाराजांच्या वारसदाराचं स्वागत करणारे. पुढे वेळोवेळी भेटी आहेत आणि एकमेकांच्या बद्दलचा नितांत आदर दिसून येतो. साधारणपणाने 1899च्या पुढे आणि तो जो पेच तिची गाठ बसली गच्च ती मुख्यतः 1902 तर एक वस्तुस्थिती की त्यांनी टिळकांचं रक्त पिलं खूप. एक अत्यंत दुःखद असलेला टिळक शाहू संघर्ष. त्यामध्ये 2 वादांचे दोऱ्या अशा गुंफलेल्या आहेत एकमेकात. एकाचं नाव वेदोक्त प्रकरण आणि दुसऱ्याचं नाव ताई महाराज प्रकरण. शाहू महाराज धर्मनिष्ठ होते आयुष्यभर. 1922 ते पण लवकरच गेले तरी आयुष्यभर धर्मनिष्ठ होते. देवादिकांवर आणि विविध समजा श्रावणी तर त्यांचा विश्वास होता त्यावर. शाहू महाराजांची भूमिका आहे धर्मरचनेत दुरुस्त्या व्हायला पाहिजेत. त्या करणारे थोर म्हणून शाहू महाराजांनी आर्य समाजाचं स्वागत केलं आहे. कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची स्थापना शाहू महाराजांच्या हस्ते झाली. शाहू महाराज पहिल्यांदा आर्य समाजी होते. महात्मा फुलेंच्या मागे सत्यशोधक समाज आणि चळवळीचं काम काहीसं कमी झालं होतं, तर 1910 पासून सुरुवात करून पुन्हा ते शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक चळवळीचं काम कोल्हापूरपासून आणि सर्वत्र झालं. स्वतः शाहू महाराज हाच एक मोठा आणि आपल्याकरता महत्त्वाचाच विषय आहे. आपल्याला इथे फक्त ही दुःखद कहाणी मला म्हणायचे समंजसपणे आणि तर्कशुद्धपणे समजावून घ्यायचे. तेव्हा हे जे कोल्हापूरच्या गादीचा राजोपाध्ये त्याचं नाव नारायण राजोपाध्ये. दुर्दैवाने तो व्यसनी आणि बदफैली होता. आणि पंचगंगेचा जो एक छत्रपतींसाठीचा घाट तिथे श्रावणीमध्ये सोमवारी हे सर्व मानणारे शाहू महाराज जेव्हा स्नान करत तेव्हा मंत्रघोषामध्ये त्यांचं छत्रपतींचं स्नान ही प्रथा होती. सयाजी महाराजांच्या दरबारातले थोर विद्वान अभ्यासक राजाराम शास्त्री भागवत कोल्हापूरला होते. शाहू महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला. तर या 1899च्या श्रावणी म्हणजे महिना श्रावण पण इंग्लिश वर्ष 1899 येतं, त्यामध्ये शाहू महाराज पंचगंगेच्या घाटावर स्नानाला आदराने राजाराम शास्त्री भागवतांना घेऊन गेले.
त्यांना कळत होतं की म्हणले जाणारे मंत्र पुराणातलेत. आता त्यावेळच्या धर्मविचारातली कल्पना ही होती की जे उच्च वर्णीय आहेत त्यांना वेदातल्या मंत्रांचा अधिकार आहे स्नानाच्या वेळी, आणि शूद्रांना पुराणातल्या मंत्रांचा आहे. आणि एक मांडली जाणारी सामाजिक भूमिका जणू होती की चंद्रगुप्त मौर्याच्या आधीचं म्हणजे नंद घराणं, तो शेवटचा नंद सम्राट संपला तिथे क्षत्रिय संपले, आणि कलियुगामध्ये आता फक्त ब्राह्मण आणि शूद्रच शिल्लक असतात, अशी एक धार्मिक भूमिका मधल्या काळात मांडली गेली. आणि त्यातूनच निघालं की शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही आहे, मंत्र पुराणातले ती. आपल्या देशाचा इतिहास पाहताना दुःखाच्याच गोष्टी आहेत, पण असा वाद शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पण उद्भवला होता. त्याचं उत्तर अर्थात काशीमध्ये सुद्धा ज्यांचं दैदिप्यमान नाव होतं असे पंडित गागा भट्ट यांनी सर्व वेदांमधले मूळचे सगळे साक्षी पुरावे मांडून सिद्ध करून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्तामध्ये केला होता. पण त्या शिवाजी महाराजांचा आता जो वारस आणि वंशज छत्रपती शाहू, त्यांच्याबद्दल मात्र भूमिका घेतली जात होती की नाही, तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही, तुमच्याकरता पुराणातले मंत्र. मी 2 तास शाहू महाराजांचं चरित्र सांगितलं आहे, त्याच्यात हे सविस्तर सांगितलं आहे, म्हणून इथे मी एवढाच उल्लेख करतो की हे एकूण प्रकरण दुःखद घडलं. विशेषतः त्याला जुलै 1902 केसरीमध्ये लोकमान्यांनी 2 लेख लिहून छत्रपती शाहू आणि त्यांची वेदोक्ताची मागणी ह्याच्यावर कडाडून टीका केली. त्यातल्या एका लेखाचं शीर्षक आहे वेदोक्ताचं खूळ. अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञ म्हणतात की का घडलं असेल तर दुर्दैवाने त्याच्याशी आणखी एक दुःखद प्रकरण असं गुंफलं गेलं आहे त्याच्यात. एक कोल्हापूरच्या गादीचे आध्यात्मिक गुरु पंडित म्हणून घराणं, आडनाव देव आहे, त्यातले जगन्नाथ महाराज पंडित 1897 गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मृत्यूपत्र करून ठेवलं. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची पत्नी म्हणजे ज्यांना ताई महाराज म्हणत असत त्या गर्भवती होत्या. जगन्नाथ महाराजांनी लिहून ठेवलं की हे जे अपत्य होईल ह्याला माझी संपत्ती. पण त्या काळामध्ये बालमृत्यू पण मोठ्या प्रमाणात होत होते, म्हणून त्यांनी लिहून ठेवलं की दुर्दैवाने काही कारणाने जर ते बाळ जगलं नाही तर त्यांनी एक विश्वस्त नेमले, त्याचे प्रमुख लोकमान्य टिळक, आणि सांगितलं की दत्तक कोणता घ्यायचा ही समिती ठरवेल आणि पुढे त्या दत्तकाचं पालनपोषण करून संपत्ती त्याच्या मालकीची होईपर्यंत विश्वस्त्या नात्याने ते सांभाळतील. हे जगन्नाथ महाराज टिळकांचे मित्र. जगन्नाथ महाराज गेले आणि ताई महाराजांचं बाळही दुर्दैवाने जगलं नाही, म्हणून दत्तकाचा प्रश्न आला. तर व्यवस्था ही आहे की जगन्नाथ महाराजांनी आपले ट्रस्टी नेमले, त्याचे प्रमुख टिळक, आणि सांगितलं की दत्तक कोण हे ठरवतील. पण त्या गादीवर जो बसणार त्याला कोल्हापूरच्या छत्रपतींची पण मान्यता लागते. आणि लोकमान्यांच्या मनात होतं, त्यावेळचं नाव औरंगाबाद, आता संभाजीनगर, तिथला एक ह्या घराण्यातलाच आहे लहान मुलगा, त्याला घ्यावं दत्तक. आणि कोल्हापूरला त्या सगळ्या प्रॉपर्टीची व्यवस्था पाहणारे जे होते त्यांच्या मनात होतं की तिथलाच एक घराण्यातला बाळ महाराज, की त्याचं नाव बाळ असलं तरी तो वयाने ताई महाराजांपेक्षा मोठा होता, त्याला कुठे त्यावेळचा जो हिंदू कायदा आहे त्याच्यात बाधा नव्हती की दत्तक घेण्याचा, पण प्रॉपर्टीच्या कारणासाठी तिथल्यांचं मत होतं की ह्या बाळ महाराजाला दत्तक घ्यावा, असा तो वाद उद्भवला. लोकमान्यांची भूमिका होती औरंगाबादच्या इथला मुलगा. त्यानुसार ते शाहू महाराजांना भेटले आणि ही सगळी कायदेशीर व्यवस्था सांगितली आणि म्हणाले तुम्ही घाई नका करू. असं करून लोकमान्य कोल्हापूरच्या राजाराम थिएटरमध्ये एका सभेसाठी आले. तिथे त्यांना कळलं की त्या बाळ महाराजाला छत्रपती शाहूंनी मान्यता पण दिली. इकडे ह्या औरंगाबादचा मुलगा, त्याचं दत्तक विधान झालेलं होतं आणि यातून या 2 महापुरुषांमध्ये ताण आणि भांडण उद्भवलं.
तटस्थपणे पण नीट अभ्यास करणारे सुद्धा अनेक जण सांगतात की असे ताई महाराज आणि वेदोक्त एकमेकात गुंफलंय आणि 1802च्या जुलैपर्यंत टिळकांनी पण हा वेदोक्त घटना मूळची 1899 मधली आहे, पण जे टिळकांनी बळ दिलं पुराण मतवादी ब्राह्मणांच्या दृष्टिकोनाला की छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही, ते जुलै 1902. तर अगदी जवळनं अभ्यास करणाऱ्या काहींचं म्हणणं आहे की ते ह्या ताई महाराज प्रकरणातल्या निर्णयामुळे आहे की काय, हेही पुन्हा एकदा नीट तपासून पाहिलं पाहिजे. वस्तुस्थिती उरते की यथावकाश पुढे म्हणजे फार उशिरा नाही, 1905च्या आधीच पुन्हा टिळकांनी संपादकीय लिहून हे मांडलं की आपण ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आता सोडून दिले पाहिजेत आणि उलट सर्व अधिकार आणि ज्ञानाचे सर्व दरवाजे समाजाच्या सर्व घटकांना खुले केले पाहिजेत. पण त्यावेळेपर्यंत ताणही होता दोन नात्यात आणि हे ताई महाराज प्रकरणही चालू होतं. आपल्याला धक्का बसेल असे या प्रकरणातले काही तपशील आहेत. लोकमान्यांना जिल्हा न्यायालयाने निर्दोष म्हणजे त्यांची बाजू, ह्या ताई महाराज या बाईंनी केस केली. विश्वास रोखून आहे का की त्या काळामध्ये ताई महाराजनी लोकमान्यांवर आरोप केला, अब्रू घेतल्याचा, माझी अब्रू घेतली हा आरोप केला. पुणे कोर्टामध्ये लोकमान्य निर्दोष सुटले, पण अपिलामध्ये मुंबई हायकोर्टात गेले आणि मुंबई हायकोर्टाने टिळकांना ताई महाराज प्रकरणात दोषी ठरवलं. त्यांनी फ्रॉड केला आहे, त्यांनी खोकटी कागदपत्र, हा माणूस लबाड आहे, लुच्चा आहे, वाटायला वाटतो फार त्यागी तपस्वी आहे, पण खरा सगळा गैरफायदा घेणारा आहे. निकाल देणारे न्यायमूर्तीचं नाव आहे नारायण गणेश चंदावरकर. हे तत्कालीन काँग्रेसमध्ये मवाळ गटातले होते आणि हे होईपर्यंत टिळकांचं नाव काँग्रेस आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गाजणं चालू झालं होतं ते जहाल किंवा राष्ट्रवादी गटाचे. संधी मिळाली तेव्हा या न्यायमूर्तीने हिशोब चुकता केला. अभ्यास करताना पुन्हा सांगतोय की आपल्या भारतीय काळजाला कालवा कालव होते. कारण वेदोक्त प्रकरणामध्ये आदरपूर्वकच म्हणूयात पण टिळकांचं चूक आणि त्यावेळी शाहू महाराज म्हणत होते ते बरोबर, आणि ताई महाराज प्रकरणामध्ये दुर्दैवानी शाहू महाराजांचं चूक टिळकांचं बरोबर. पण आपण भारतीय म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही प्रकरणांमधला शेवटचा निकाल ब्रिटिश व्यवस्थेचा आहे, तर तो दोन्ही वेळेला तो न्यायाच्या बाजूचा आहे. म्हणजे वेदोक्त प्रकरणामध्ये ही केस ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत म्हणजे जी न्यायव्यवस्था होती त्यांनी स्पष्ट निकाल दिला आहे की छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार आहे, बरोबर आहे निकाल. आणि ताई महाराज प्रकरण तर टिळकांना त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधीपर्यंत सुद्धा पुरलं. एकूण त्या केसमधला शेवटचा निकाल की जिथे स्पष्टपणे 100% लोकमान्य टिळकांची बाजू बरोबर आहे, त्यांनी काहीही गैर केलेलं नाही आणि त्यांनी सांगितलेलं दत्तक विधानही बरोबर आहे. मधल्या काळामध्ये दुर्दैवाने ताई महाराज गेलेल्या होत्या, पण टिळकांची बाजू सत्य झाली. हा निकाल ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा अंतिम निकाल. आणि हाही ब्रिटिश न्यायव्यवस्था केव्हा लावती आहे, जेव्हा टिळक स्वातंत्र्य लढ्यातले अत्यंत आक्रमक नेता आहेत आणि कर्जांच्या समोर दंड थोपटून उभे राहिलेले आहेत. त्यावेळचा निर्णय ब्रिटिश राज्यव्यवस्थेपर्यंत जातोय, पण ते इश्यू मिक्स न करता ते निर्णय देत आहेत की या बाबतीत टिळकांची बाजू बरोबर आहे. आज स्वतंत्र देशाचा सुद्धा आपल्याला कारभार चालवायचा असेल तर कारभार चालवण्यातला सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले की कायद्यासमोर सर्व समान आणि व्हायचा तो न्याय पद्धतीने तो झाला पाहिजे, तरच भारताचं इथून पुढचं भवितव्य उत्तम दिसेल. टिळकांच्या राजकीय नेतृत्वाला देशव्यापी आकार येत लोकमान्य देशाचा नेता म्हणून उदयाला येतात ते 1901 ते 1905 या कालावधीमध्ये. काँग्रेसच्या स्थापनेपासून रूढार्थाने ज्यांना नेमस्त किंवा मवाळ म्हटलं जातं त्यांची मुख्य भूमिका ब्रिटिश राज्य हे वरदान आहे आणि आम्ही ब्रिटिश राजा किंवा राणीचे सच्चे प्रजाजन आहोत आणि काँग्रेसच्या स्थापनेनंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये एकत्र भेटायचं आणि माईबाप सरकारकडे काही अर्ज विनंत्या करायचे. त्याला पडून गेलेलं नावच अर्ज विनंत्यांचं राजकारण.
पॉलिटिक्स ऑफ पिटिशन, याला पहिल्यांदा आवाज उठवून सांगणारे लोकमान्य आहेत की हे असं मायबाप सरकारसमोर दयेची भीक मागून नाही आहे, आहेत ते आमचे हक्क आहेत आणि ते हक्क मागून घेतले पाहिजेत. हे असं नुसतं अर्ज विनंत्यांनी काही होणार नाही. त्याला कर्जननी बळ पुरवलं. कर्जन बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे, प्रचंड कष्टाळू आहे आणि त्यांनी भारतासाठी काही चांगल्या आणि योग्य गोष्टी पण केलेल्या आहेत. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. पण त्या सर्व सहित तो साम्राज्यवादी आहे. आणि 1898 मध्ये भारताचा व्हॉइसरॉय म्हणून नेमणूक झाली. तो सार्वजनिकरित्या हे सांगून आला की काँग्रेसला संपवायला मी येतोय. तो म्हणला मी जाईपर्यंत मी काँग्रेसला खतमच केलेलं असेल. आणि तो डाव चालायला ब्रिटिशांची ही जी फोडा आणि राज्य करा नीती आहे त्यानुसार कर्जननी 1905च्या जुलै महिन्यात आधी निर्णय जाहीर केला की प्रशासकीय सोयीसाठी बंगालची फाळणी केली जाईल. प्रशासकीय वस्तुस्थिती ही आहे की त्यावेळचा जो ब्रिटिशकालीन बंगाल प्रांत आहे तो महाप्रचंड होता आणि व्यवस्थापनाला प्रशासनाला अवघड होता. हे सत्य आहे. कारण आत्ताचा भारतातला बंगाल, आत्ताचा बांगलादेश, अख्खा बिहार, ओरिसा, आसाम सगळे त्यावेळच्या बंगाल प्रांतात होते. पण कर्जनचा खुनशी डाव, आणि तो व्यक्तीचा नाही आहे, ब्रिटिश राज्यव्यवस्थेचा आहे, तो हिंदू मुस्लिम फूट कशी पडेल म्हणून त्यांनी हा जो आत्ताचा मुख्यतः बांगलादेश, फाळणीच्या वेळचा पूर्व पाकिस्तान, तो त्यांनी वेगळा केला आणि मुसलमानांना सांगणं चालू केलं की तुम्ही कशाला जाताय त्या हिंदूंच्या बरोबर. हा ब्रिटिश डाव 57च्या स्वातंत्र्य समरानंतरच आहे. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी सुद्धा आहे. अगदी 1885 काँग्रेस स्थापन होताना त्यावेळचे एक मुख्य मुस्लिम नेता म्हणजे सर सय्यद अहमद खान, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक. खरं पहिल्यांदा त्यांनी भारतातल्या मुस्लिम समाजाला आवाहन पण केलं आहे की काँग्रेसमध्ये सामील व्हा. पण त्यावेळच्या अलीगड विद्यापीठाचे तिघं एकानंतर एक असे तिघं ब्रिटिश व्हाईस चान्सलर आहेत, कुलगुरू बेक, मॉरिसन आणि आर्चिबॉल्ड, यांनी मिळून सर सय्यद अहमद खान यांना पटवून देण्यात यशस्वी झालेत की तुम्ही कशाला जाताय हिंदूंच्या बरोबर. हिंदू बहुसंख्याक आहेत, तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात तर तुम्हाला हे हिंदू गिळंकृतच करतील. म्हणून पुढच्या वर्षी 1886 सय्यद अहमद खान यांनी फतवा काढला. तो जी काही इस्लामची पद्धत आहे त्यानुसार त्यांच्याकडे तो अधिकार होता. त्यांनी फतवा काढला की मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये सामील होऊ नये. आणि काँग्रेसची जी राजकीय भूमिका होती की आम्ही सर्व भारतीयांचे जातपात धर्मपंथ न पाहता आम्ही सर्वांचे प्रतिनिधी आणि हे सर्व भारतीयांचं राजकीय व्यासपीठ आहे, ते सिद्ध करायला काँग्रेसने तिसऱ्या वर्षी अध्यक्ष म्हणूनच निवडलं बदरुद्दीन तय्यबजी. हे न्यायव्यवस्थेत होते आधी, त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं हा मुद्दा स्कोअर करायला. कर्जननी बंगालची फाळणी जाहीर केली. त्याला वाटलं की काँग्रेस आणि त्यातनं निर्माण होणारी स्वातंत्र्याची ऊर्जा मी चिरडून टाकणार आहे. प्रत्यक्षात घडलं उलटंच. प्रत्यक्षात सगळा देश पेटून उठला आणि तो पेटवण्यात सिंहाचा वाटा लोकमान्य टिळकांचा. उदयाला आली लाल बाल पाल ही त्रयी, आणि ते नुसते तिघं नाही आहेत, अरविंद घोष पण आहेत त्यामध्ये. आणि तरी यांचं नेतृत्वही लोकमान्य टिळकांकडे होतं. आणि लोकमान्यांनी इथे महाराष्ट्रात काम करताना चतुसूत्री सांगणं आधीपासून सुरू केलंच होतं. स्वदेशी, ब्रिटिश मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य हे उद्दिष्ट. स्वराज्याची राजकीय व्याख्या त्यावेळच्या ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेला सांभाळून करण्याची जरूर होती, पण मूळचं उद्दिष्ट होतं संपूर्ण स्वातंत्र्य. हे ब्रिटिशांना पण माहिती होतं की आत्ता टिळक कायदा सांभाळून लिहिण्याकरता कितीही जरी म्हणत असले की स्वराज्य म्हणजे वसाहतीचं स्वराज्य, डोमिनियन स्टेटस, ब्रिटिश राजवट राहील पण इकडे आमचा देश चालवायचे सगळे अधिकार आम्हाला असायला पाहिजेत, फार तर परराष्ट्र धोरण तुमच्या हातात. पण ब्रिटिश राजसत्तेला हे पूर्ण माहिती होतं की टिळकांचं मुख्य उद्दिष्ट संपूर्ण स्वातंत्र्यच आहे.
रँडच्या हत्येनंतरचं जे संपादकीय सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, याबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला. टिळकांनी त्यांची बुद्धी वापरून हा राजद्रोह कसा नाही सांगायचा प्रयत्न केला. तो सगळं वाचणं हे चमकदार बुद्धीचा एक नमुना आहे. पण त्यांना शिक्षा झाली, ती 18 महिन्याची होती. तर त्यावेळेला हा मॅक्स मुलर हा जो पंडित आहे त्यांनी मध्यस्थी केली आणि टिळकांची शिक्षा 6 महिन्यांनी कमी झाली. पण ती कमी होताना ब्रिटिशांनी खुनशीपणाची पाचर मारून ठेवलीच. ती म्हणजे आत्ता 6 महिन्याची कमी करतोय, पुढे जर पुन्हा राजद्रोह केला तर हीच शिक्षा आणखी वाढवून पुन्हा तुम्हाला मिळेल. एकूण टिळक काय ते ऐकण्यातले नव्हते. सनदशीर मार्गाने संघर्ष करतानाही टिळकांचे सशस्त्र क्रांतीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न चालू होते. आता फक्त घड्याळ मला सांगतंय की या भागामध्ये उरलेलं मी जर घाईघाईत सांगायचं झालं तर घिसाडघाई होणार आहे. आणि खरं म्हणजे चित्तथरारक भाग इथून पुढे आहे. म्हणून मी ठरवतोय की 1905 पासून पुढे हे आता योग्य वेळ पाहून केव्हा तरी आपण भाग 2 घेऊ. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.